आयोजित केलेली आहे। या व्याख्यानमालेसाठी हास्ययोग या विषयावरती ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे, ज्यांच्यामुळे आपल्याला सगळ्यांना हसायला मिळणार आहे, अशा डॉक्टर सुषमा दुगड मॅडम खास नाशिकवरून आपल्याकडे या ठिकाणी आलेले आहेत, मंचावर स्थानापन्न झालेले आहेत। महाविद्यालय परिवाराच्या वतीनं मी त्यांचं खूप स्वागत करतो। हा कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे, ज्यांचं आमच्या महाविद्यालयावर कायम प्रेम राहिलेलं आहे, मार्गदर्शन आम्हाला ज्यांचं सातत्यानं मिळत असतं, त्या आदरणीय माननीय नीता दिदी, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येवला, माननीय नीता दिदी या ठिकाणी अध्यक्षस्थानी विराजमान झालेले आहेत। मंचावर महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय स्वागताध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर हेही स्थानापन्न आहेत। त्यासोबतच श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे सन्माननीय अध्यक्ष आणि अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघाचे सन्माननीय सदस्य आदरणीय रावसाहेब दाभाडे गुरुजी हेही मंचावर विराजमान आहेत। महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य आदरणीय प्राध्यापक पंढरीनाथ दिसागत सर हेही मंचावर स्थानापन्न आहेत। मंचासमोर आदरणीय श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय राजेंद्र आहेर सर आहेत, माननीय परदेशी सर आहेत आणि सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे नागरिक मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत। सर्वांचं नामोल्लेख करणं या ठिकाणी माझ्यासाठी थोडंसं अवघड आहे, कारण मला सगळ्यांची नावं माहिती नाही आहेत आणि वेळही त्यामध्ये जाईल। त्यामुळं सगळ्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो आणि कार्यक्रमाला पुढे वळतो। कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण ज्यांनी शिक्षणाची सोय केली, आपल्या येवल्यापर्यंत आणली, शिक्षणाची गंगा येवल्यापर्यंत आणली, गोरगरीब कष्टकरी वंचित उपेक्षित मुलांसाठी मुलींसाठी शाळा काढल्या, महाविद्यालय काढली, असे कुळ कायद्याचे जनक, संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या चळवळीतील अग्रणी नेते, महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे सन्माननीय संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करत असतो। मंचावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी। यथोचित आदरातिथ्य करणं, त्यांचं स्वागत करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे। हे आपलं आदर कर्तव्य आपण सगळे समजतो। हाच भाव मनात घेऊन आज आपल्याकडं हास्ययोग या विषयावरती व्याख्यान देण्यासाठी नाशिकवरून खास या ठिकाणी आलेल्या आदरणीय डॉक्टर सुषमाताई दुगड मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी स्वागताध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना विनंती करतो की आदरणीय दुगड मॅडमचं या ठिकाणी आपण स्वागत करावं। महाविद्यालयाच्या वतीनं बहिशाल शिक्षण मंडळाच्या वतीनं आदरणीय दुगड मॅडमचं या ठिकाणी स्वागत होत आहे, सत्कार होतो आहे। धन्यवाद। ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा आज संपन्न होतोय, हा कार्यक्रम आज संपन्न होतोय, त्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथील येवला येथील माननीय नीता दिदी यांचं स्वागत करण्याची विनंती, यांचा सत्कार करण्याची विनंती महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय प्राध्यापक पंढरीनाथ दिसागत सर यांना विनंती करतो की आपण आदरणीय नीता दिदी यांचं या प्रसंगी स्वागत करावं, आदरातिथ्य करावं।
धन्यवाद. यानंतर श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं अध्यक्षांचं आणि आजच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत होणार आहे. मी परदेशी सरांना विनंती करतो की ती जबाबदारी आपण स्वीकारा. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या बंधूंनो, असं म्हटलं जात असतं की या वयामध्ये हास्य हे माणसाच्या जीवनात सर्वात बेस्ट कॉस्मेटिक आहे आणि ते देण्यासाठी आपल्याकडे आपल्या परिवारातल्या सुषमाताई या ठिकाणी आलेल्या आहेत. मी आमच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. ओके मित्र, असं म्हटलं जात असतं, 1 वर्षाची बिदागी असेल तर धान्य पेरा. ठीक आहे, बस 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 त्याच्यात पाठवून हां. 1 वर्षाची बिदागी असेल तर धान्य पेरा, 100 वर्षाची बिदागी असेल तर माणसं पेरा आणि 1000 वर्षाची बिदागी असेल तर विचार पेरा. आपल्या सर्वांमध्ये विचार करणारे आमच्या नेता दिदी या ठिकाणी आल्यात. मी कृष्णाजी शिंदे त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. या ना. ओके, पुढे सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाची भूमिका विशद करण्यासाठी अर्थात प्रास्ताविक आणि आजच्या सन्माननीय पाहुण्या आदरणीय डॉक्टर सुषमा दुग्गड मॅडम यांचा यथोचित परिचय आपल्या सगळ्यांना करून देण्यासाठी डॉक्टर धनराज धनगर सरांना मी या ठिकाणी निमंत्रण. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वैशाली विभागाच्या वतीने दरवर्षी संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमाला आपण घेत असतो. यावर्षी आपण 3 दिवस ते व्याख्यानमाला घेतो आहोत. कालचं जे व्याख्यान होतं ते आमच्या देवळ्याच्या माजी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर कमल आहेर मॅडम यांचं होतं आणि महाभारतातील व्यक्तिरेखा या विषयावर त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. आणि आजचं जे व्याख्यान आहे ते आदरणीय डॉक्टर सुषमा दुग्गड मॅडम यांचं आहे. मॅडम फार मोठे वक्ते आहेत आणि आपल्या येवल्याला मागे आपली जी व्याख्यानमाला होते समता प्रतिष्ठानची, तर त्यालाही एकदा मॅडमशी संपर्क करायचा प्रयत्न मला वाटतं आदरणीय प्राचार्यांनी केला होता. म्हणजे मोठ्या मोठ्या व्याख्यानमालांमध्ये ज्यांचं व्याख्यान होतं त्या आजच्या वक्त्या आदरणीय दुग्गड मॅडम आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या आहे. मी थोडक्यात त्यांचा परिचय सुरुवातीला करून देतो. आजच्या वक्त्या डॉक्टर सुषमा रिखबचंद दुग्गड या MD डॉक्टर आहेत. दमा, TB व छातीरोग तज्ज्ञ म्हणून नाशिक येथे गेल्या 35 वर्षापासून त्या प्रॅक्टिस करत आहेत. शिवाय डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे छातीरोग विभागाच्या प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून 25 वर्षापासून जे MBBSचं शिक्षण घेत असतात अशा डॉक्टरांना त्या मार्गदर्शन करत असतात. मेडिकल आणि संशोधन क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य जे आहे ते अतिशय आघाडीचं आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी जे सामाजिक कार्य केलेलं आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे कार्य केलेले त्याबद्दल त्यांना कोरोना योद्धा म्हणून शासनाकडून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर हास्ययोगामध्ये भारतातील पहिल्या हास्ययोग मार्गदर्शिका मास्टर ट्रेनर म्हणून त्यांचं योगदान ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हास्य सम्राट, हास्य श्रीमती, हास्यभूषण आणि जीवनगौरव अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. आतापर्यंत नाशिकमध्ये 100हून जास्त हास्ययोग क्लब आदरणीय दुग्गड मॅडम यांनी उघडलेले आहे. हजारो लोकांना हास्ययोगाचे प्रशिक्षण त्यांनी आजपर्यंत दिलेले आहे. हास्ययोगावर साहित्य लेखन देखील त्या करत असतात. त्यांचं साहित्य देखील प्रकाशित झालेलं आहे. सामाजिक कार्यात त्या अग्रेसर आहेत. स्वधर्मीय व इतर लोकांना देखील भरपूर वैद्यकीय आणि सामाजिक मदत त्या करतात. 50हून जास्त आदिवासी मुलांना देखील त्यांनी दत्तक घेतलेलं आहे. आदिवासी क्षेत्रातील मुलामुलींना शिक्षणासाठी त्या नेहमी मदत करत असतात.
आनंद महिला परिषदेच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. हास्ययोगामध्ये महाराष्ट्राच्या त्या माजी अध्यक्ष आहेत आणि 25 वर्षापासून त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान सुरू असतं. अशा एक भरीव योगदान सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात देणाऱ्या वक्त्या आदरणीय दुग्गड मॅडम आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहे. आपण जोरदार एकदा टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. हास्याचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. हास्ययोगावरती आज व्याख्यान होणार आहे म्हणून मी हास्ययोगावरती जरा शोध घेण्याचा नेटवरती प्रयत्न केला. तर लहान मुलं जे निरोगी आणि आनंदी असतात त्याचं कारण महत्त्वाचं आहे की ते हसतात. एक रिसर्च पेपर हे झालेला होता आणि त्याच्यामध्ये जे गालातल्या गालात हसतात ते जे हसत नाही त्यांच्यापेक्षा जास्त निरोगी असतात आणि जे असे मोठ्याने दात काढून असतात ते जे गालातल्या गालात असतात त्यांच्यापेक्षा अधिक निरोगी असतात. असं एक ते संशोधन होतं. आमच्याकडे मागे रहाणे सर आले होते. त्यांनी हॅपी हार्मोन्स नावाची एक संकल्पना मांडली होती आणि हसण्यातून डोपामाइन आणि अजून एक हार्मोन्स आहे तर ते हॅपी हार्मोन्स जे आहेत ते आपल्यामध्ये तयार होत असतात. म्हणजे हसा आणि लठ्ठ व्हा असं आमचे सर पण सांगायचे आम्हाला. मी बारीक होतो त्याच्यामुळे जास्त सांगायचे ते. तर हसा आणि निरोगी राहा हा जीवनाचा मूलमंत्र आहे. म्हणून आपण काल सर्व ज्येष्ठ नागरिकांना आवर्जून विनंती करत होतो की या आणि आज हसण्याचा आनंद घ्या. तो आनंद आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. तो आनंद देण्यासाठी आलेल्या मॅडम, त्याचबरोबर आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आपल्या येवल्यातीलच प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या प्रमुख आदरणीय नीता दिदी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहे. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. या सगळ्या कार्यक्रमामागची आमची जी प्रेरणा असते ती आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर असतात. ते असे विविध उपक्रम घेण्यासाठी आम्हाला प्रेरित करीत असतात. मी त्यांचं देखील मनपूर्वक या बहिशाल विभागाच्या वतीनं स्वागत करतो. आणि हे सगळे यशस्वी होण्यासाठी म्हणजे ज्यांची धडपड चाललेली असते, ज्यांचं मार्गदर्शन असतं आणि ज्यांच्या भरोश्यावर आम्ही असं म्हणतो की ठीक आहे आपण ज्येष्ठ नागरिक व्याख्यान मला येवल्यात घेऊ शकतो, ते म्हणजे आदरणीय आमचे रावसाहेब दाभाडे गुरुजी. सकाळी गुरुजी खुर्ची टाकून येथे बसलेत आणि मी आलं की बरोबर यांना कळेल व लोकांना असं इतकी काळजी असते. आल्यानंतर अगोदर 4-5 लोकांना फोन लावणार. ते आदरणीय दाभाडे गुरुजी देखील मंचावर आहे. मी त्यांचंही स्वागत करतो. राजेंद्रजी आहेर सर आहेत त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. शिंदे सर आणि परदेशी सर यांचंही खूप मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं. आमचे काळे काका, मी ज्यांच्या घरामध्ये इथे येवल्यामध्ये आल्यानंतर भाड्याने राहिलो, ते देखील काळे काका आज उपस्थित आहे. काल पण ते उपस्थित होते, नेहमी येतात ते. आमचे शेजारी येतात दाभाडे सर, ते पण येथे उपस्थित आहेत. जाधव सर आमचे पाहुणे आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. शिंदे सरांचं आणि परदेशी सरांचं तर अतिशय मार्गदर्शन महत्त्वपूर्ण लाभत असतं. सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आमचे उपप्राचार्य सन्मित्र दिसागस सर, स्टेज लहान असल्यामुळे आज त्यांना खाली बसावं लागलेले, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. आमचे सर्व सहकारी जी ज्येष्ठ नागरिकांची रिक्त जागा होती त्यांनी भरून काढले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांचंही स्वागत करतो आणि माझ्या प्रस्ताविकेला पूर्णविराम देतो. धन्यवाद. कार्यक्रमाची भूमिका आपण सांगितलीत. एकंदरीत थोडंसं बसा आणि भरपूर हसा असा आजचा आपला कार्यक्रम असणार आहे. त्यामुळं हसण्यासाठी आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे बोलण्यापेक्षा. मी या कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करतो आहे. प्रोटोकॉलप्रमाणे अध्यक्ष शेवटी बोलत असतात, परंतु आदरणीय नीता दिदी यांना काही कामानिमित्त जायचं असल्यामुळं अध्यक्षीय मनोगत त्यांनी व्यक्त करावं. ओम शांती. आज तर आपण ऐकण्यासाठी नाही, परंतु कशासाठी आलेले आहात? आम्ही बोलू की नाही? तर एक वेगवेगळ्या प्रकारचा योग किंवा योगा आपण ऐकत आहोत. आत्ताच नुकताच 21 डिसेंबरला आपण विश्व ध्यान दिवस म्हणजे जागतिक मेडिटेशन डे, फर्स्ट टाईम जगात पण एक मेडिटेशनचा अवेअरनेस किंवा ध्यानाविषयीचा अवेअरनेस पाहताना आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि आपण 21 जूनला जागतिक योगा डे म्हणजे एक फिजिकली हेल्थ, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे योगा आहे आणि त्यातलाच एक प्राणायाम असेल, म्युझिकल योगा असेल, शारीरिक व्यायाम प्रकार, क्रीडा प्रकार असतील, खेळ हा एक व्यायाम प्रकार आहे, रनिंग हा एक व्यायाम प्रकार आहे. तशाच प्रकारे हास्य योगा हाही एक व्यायामाचा प्रकार आहे. पण यात फिजिकली नाही तर आपला मेंटली जो स्ट्रेस असतो, थोडासा तणाव ज्यात माणूस दिसतो नेहमी, तर तो तणाव रिलीफ करायचं काम हा एक हास्य प्रकार म्हणूया किंवा हास्य योगा करत असतो.
आणि त्याचसाठी आपण मॅडमला ऐकायला आणि याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहात। कुलकर्णी सरांनी आम्हाला 2 मिनिट इकडे यायला वेळ होता, तर ऑफिसमध्ये 1-2 छान हास्ययोगाचाच एक प्रकार म्हणूया, विनोद हा सुद्धा। तर एक आहे की आपल्याला हसायचं आहे, आनंदी राहायचं आहे, त्यासाठी आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिली जाते। आणि दुसरं आहे की आपल्या मनाला देखील आपल्याला सतत आनंदी ठेवायचे, कारण आपण 1च तास मॅडमच्या संपर्कात आहे, पण नंतर तर आपल्याला दिवसभर एकट्याला राहायचं आहे, किंवा आपल्या फॅमिलीत आहेत, किंवा काही जॉब करत असतात, किंवा काही उद्योग करतायत, म्हणजे कुठेतरी जरी रिटायर आहोत पण आपल्या फॅमिलीशी आपण जोडलेलो आहोत। तिथे राहत असताना देखील आपल्याला आनंदी कसं राहता येईल, त्यासाठी आपल्याला स्वतःला एक इन्फॉर्मेशन देण्याची गरज असते, म्हणजे एक पॉझिटिव्ह थॉट्स, श्रेष्ठ विचार, श्रेष्ठ बिंदू, आणि त्या विचारांनी देखील आपल्याला आनंद मिळत असतो। छोट्या छोट्या गोष्टींनी लोक आनंद घेताना आपण पाहिलेलं असेल, जसं मोठं वय आहे, वय 70 आहे, पण एक छोटंसं फुलपाखरू फुलावरून उडतंय, त्याचं निरीक्षण करताना घेतलेला आनंद। एखादा डोंगर असेल, 4 व्हीलरमधून चालले, तिथे 2 मिनटं गाडी थांबवून तिथली फुलं बघण्याचा आनंद। बघा, आपलं वय मायने ठेवत नाही, आपली मनाची स्थिती मायने ठेवते की तुम्ही कशातून कसा आनंद घेऊ शकतात। मग आपल्या कामावर प्रेम करणारे, त्यातून आनंद मिळवणारे आहेत, वेगवेगळ्या गोष्टी दुसऱ्याकडून शिकून आनंद मिळणारे आहेत, काही वाचनाने आनंद घेणारे आहेत, काहींना लोक जमवण्याचा आनंद असतो। प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या ठिकाणी, पण सांगण्याचा सार की मला खुश राहायचं आहे, आणि त्यामुळेच मी बी हॅपी बी होली, म्हणजे मी आनंदीही राहणार आहे, खुश राहणार। जेव्हा माझं मन निरोगी असेल, आनंदी असेल, तेव्हा माझं तन देखील आपोआपच हेल्दी होत असतं। म्हणून बी हॅपी बी होली अँड बी हेल्दी हा मेसेज ब्रह्मकुमारीच्या द्वारा मी सांगते आणि 2 शब्द पूर्ण करते। ओम शांती। धन्यवाद दीदी। साहेब तुम्ही 2 धन्यवाद। आदरणीय नीता दीदी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून या ठिकाणी आल्या, त्यांच्याप्रती मी खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो। त्यांचे आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं प्रेम आमच्या महाविद्यालयाला कायम मिळत असतं, यापुढे ते मिळणारच आहे। यानंतर आजच्या वक्त्या, आजच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर सुषमा दुग्गड मॅडम यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये अधिकचा वेळ न घेता मी त्यांना विनंती करतो की आपण आपल्या विवेचनाला सुरुवात करावी। आदरणीय दुग्गड मॅडम, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत। आपल्या कॉलेजचे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज येवला, मला सरांचा फोन आला होता की सर तुम्ही धनराज सर मॅडम तुम्ही येणार का। मला जेव्हा म्हणतात की हास्ययोगासाठी यायचं आहे, मी सगळं बाजूला ठेवते आणि म्हणते नाही, मला रात्री जरी सांगितलं तर नाही मी येणार म्हणून, आणि त्याप्रमाणे मी आज आले। मी त्यांच्यासाठी आभार मानते। पण मी आल्यानंतर ना मला एक व्यक्ती अशा छान परदेशी कुलकर्णी सर भेटले, मी म्हटलं इथं कशाला बोलवलं आपल्या, हे सगळे हसतात छानपैकी असं वाटलं। आणि गमेश सर आल्यावर म्हणजे त्यांचं तर मी नाव नेहमी ऐकते, अतिशय म्हणजे सुंदर बोलतात, वक्ते खूप सुंदर आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी बहिष्यातर्फे त्यामुळे माझी त्यांची ओळख झालेली होती। आणि माझ्या मैत्रिणीची लगेच त्यांनी आठवण केली, आम्ही दोघीजणी, मी आणि आदिती, आम्हाला दोघींना सीता गीता किंवा असं इतकी आमची केमिस्ट्री व्हायची की आम्ही दोघी मिळूनच काम करायचो। हे आता ह्याला पण आम्हाला 20 वर्ष 2005पासून वगैरे आम्ही केलं होतं, तर 20 वर्ष होत चालली की असं वाटत नाही की आपण एवढ्या वर्ष हे काम करत आहोत। आणि त्याची जी एक पॅशन होते ना, म्हणजे आपण एक आपला व्यवसाय करतो तो वेगळा, आणि हे जे आवडतं ना मनापासून करतो त्याच्यात जो आनंद मिळतो तो आनंद आपण पैशातही मोजू शकत नाही। आणि आल्याबरोबर मला सांगितलं कुलकर्णी सर आणि आपले रावसाहेब सर, आम्ही इथं गोशाळेमध्ये, बरोबर ना, परदेशी सर म्हणाले आम्ही गोशाळेत दररोज जातो, दररोज सकाळी आणि संध्याकाळी आम्ही तिथं योगा करतो, काही गप्पा मारतो, खूप खूप छान काम करताय तुम्ही, तुमच्यासाठी आधी टाळ्या वाजवा। रिअली एक खूप काम चांगलं आहे। आणि मला आल्याबरोबर तुम्हाला सगळ्यांना भेटल्यानंतर वाटलं की तुम्ही हे करताय, गप्पा करताय, तर मी तुम्हाला थोडं, जसं आता दीदी म्हणाले आपल्याला, नीता दीदी, की त्या फक्त तुमच्यात 1 तास असणार आहे, अगदी बरोबर आहे, पण आपल्याला आयुष्यभर करायचं आहे।
तुम्ही फक्त माझ्यासाठी सुषमाची आठवण म्हणून एक 5-10 मिनटं रोज हसायचं आहे. जपानमध्ये एक लिगली सर तुम्हाला माहीत नसेल गमे सर की जपानमध्ये हे केलेलं आहे काय लॉ केला आहे की कमीत कमी 10 मिनटं तुम्ही हसा. का आज डिप्रेशन पेशंट कशाने एक्सपायर्ड होतात माहिती आहे. मी डॉक्टर म्हणून 35 वर्ष काम करत आहे. करोनामध्ये तुम्ही पाहिलं असेल की जे आपण सर्वांनी पण पाहिलेले मी म्हणजे असं नाही की मी एकटीने पाहिलं म्हणते की लोक घाबरले आणि गेले. बरोबर आहे घाबरले आणि ते गेले. ऑक्सिजनचा मास्क नाही मला नको काहीच नको मी आता नक्की मरणारच. त्यांना डिप्रेशन आलं एन्झायटीला तुमच्यात नाही मुलांमध्ये पण मी आल्यावर सरांना म्हटलं वेगळ्या प्रकारचं डिप्रेशन वेगळ्या प्रकारची एन्झायटी. आणि आता हे काय एवढं प्रजापिता किंवा काय हास्य काय योगा डे का मेडिटेशन डे सुरू होत आहेत. आता लाफ्टर डे पण दीदी वर्ल्ड लाफ्टर डे का सुरू व्हायला लागले ते नीड इट इज चेंज होत चालले. लोकांना नीड गरज व्हायला लागली की करा हसा बाबा हात हलवा बाबा पाय हलवा तुमचे. आता ते मला चालत राहिलात तर तुम्ही चालाल आयुष्य. चलो जिंदगी बोले ना कुलकर्णी सर चलना जिंदगी का नाम आहे. थांबला की थांबलात मी. जो माझी आई 94 वर्षाची आहे. तिला दोन्ही हिपचे ऑपरेशन डोळ्याचे ऑपरेशन दोन्ही गुडघ्याचे ऑपरेशन झाले. जोपर्यंत ती छान म्हणजे चालते अजून चालणं आत्ता 1-2 महिन्यापासून बंद केलं. म्हटलं मग आई आहे तर तू चालणं बंद केलं की तुझं आयुष्य नाही. अगदी इथपर्यंत आम्ही म्हणजे आता आपल्याला पण काय म्हणजे माणूस किती वर्ष 100 वर्ष आपल्याला तर आईवडील शेवटपर्यंत हवे असे वाटत असतात. पण जेव्हा तुम्ही चालणं थांबवाल इफ यू यूज यू विल नॉट लूज. तर तुम्ही करता आहात हे खूप चांगलं आहे आणि ह्या संघाने करता आहात एकमेकाची प्रेरणा मिळते त्याच्यामुळे. तर हसा कमीत कमी 5-10 मिनिट हसा ही माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे. म्हणजे तुम्ही एक तुमचा येवल्याचा हास्य क्लब त्याच्यावर की आम्ही दररोज हसतो बाबा 10 मिनटं बरोबर आहे दीदी. आणि हसण्याने आम्ही हसा हसा लठ्ठवा नाही म्हणत हसा हसा मोकळ्या होतील तुमच्या नसा. रिअली मोकळ्या होतील तुमच्या नसा. मी आता ते तुम्हाला कसं करायचं ते शिकवणार आहे. मी एक पुस्तक म्हणजे जास्त बोलायला गेलं तर शिबिरसुद्धा करतो आपण 5-5 तास बोलू शकतो. पण लोकांना आजकाल करायला आवडतं जास्त. बरोबर आहे सर करायचं आहे आपल्याला. आणि हे पुस्तक मी एक मार्गदर्शिका म्हणून माझ्या जवळजवळ ह्या मी कोणत्याही दुकानात तुम्हाला हे पुस्तक मिळणार नाही आहे. पण 7,000 प्रती माझ्या वेगवेगळ्या हास्यप्रेमी लोकांनी घेतल्या. परवा मी तुम्हाला सांगते मी अशीच गाडी चालवत होते कोल्हापूरवरनं मला 94 वर्षाच्या माणसाचा फोन आला. ताई मी नाशिकला हास्यभूषण हास्य नाही काय ते समाजभूषण म्हणून पुरस्कार घ्यायला आला होतो. तुम्ही नाशिकच्या मला कळलं आणि तुमचं पुस्तक मी वाचलं आणि मला इतका प्राऊड वाटला. मला नाशिकबद्दलही खूप आनंद आहे आणि अभिमान आहे. आणि तुम्ही नाशिकच्या आहात काय सुंदर पुस्तक. हे नाही एक दुसरं पुस्तक होतं की त्याच्यामध्ये पूर्ण प्राथमिक माहिती हास्ययोगाची खूप छान लिहिलं. मला इतकं वाटलं की त्याला आपण पुस्तक लिहिल्याचं समाधान झालं. जेव्हा कलाकाराला तसं कला झाल्यानंतर भेटायला येतात लोक तसं आम्हाला लेखकांना मी लेखिका नाही आहे पण हे आपोआप लिहिलं गेलं की सगळीकडे जावं लक्षात राहत नाही. मग मॅडम आम्हाला काही हास्यप्रकार कसे आहेत ते सांगायचं काय फायदे. तसे 100 हास्यप्रकार मी लिहिलेले आहेत आणि ते मी सरांकडे देते की तुमचे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तुम्हाला हवे असेल त्यांना सांगा. तिथं गोशाळामध्ये 1-2 प्रकार घ्या जास्त घेऊ नका. मी शिकवणार आहे तुम्हाला सगळं शिकवणं तर शक्यच नाही आहे. पण तुम्ही ते कधीतरी वाचण्याची कोणाला आवड असते कोणाला बोलण्याची आवड असते आणि ज्यांना आवडेल त्यांनी ते करा. ज्याच्यात आनंद मिळतो ती गोष्ट करायचीच. आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण कधीच वाया घालवायचा नाही. हे पुस्तक मी त्यांना देते आणि एक आपले ज्येष्ठ नागरिक संघ त्यात त्यांना पण मी एक पुस्तक देते. आणि तुम्हाला लागलं तर मी हे फ्री देत नाही कारण 30 रुपये किंमत ही माझ्या ह्याची किंमत आहे. म्हणजे काय म्हणतं प्रिंटिंगची कॉस्ट आहे फक्त की ती मला फक्त परत दुसरे पुस्तक छापायला कामाला येईल. पण हे मी आता त्यांना देते. तुम्हाला हवे असेल तुम्ही त्यांच्याकडे निरोप द्या मी त्यांच्याकडे पोस्टाने पाठवून देईन. सर तुम्हाला पण देते तिकडे आहे मी नंतर नंतर देते तुम्हाला. थँक्यू धन्यवाद. खूप मला आवडलं आणि सगळे लोकांच्या चेहऱ्यावरचा एक विशिष्ट प्रकारचा एक पॉझिटिव्हिटी वाटते मला
की सर्वांना आवडेल मी शिकवलेलं, कारण मला माहीत आहे की मी तुम्हाला हसवणार आहे. पण नुसतं आत्ता सांगितलं की काहीतरी लहान बाळ कोणतरी बोललं ना, लहान मुलंच कोण तुम्हीच बोललं सर परदेशी, त्यांना काही कारण लागतं का हसायला लहान बाळाला? खरं सांगा बरं. हां, तुमच्या घरी असतील ना नातवंड तुमची वगैरे, पाहिले ना तुम्ही, त्यांना गुदगुल्या कराव्या लागतात सर. त्यांना दीदी उनको कुछ लगता है क्या कुछ की हसो हसो, जोकची गरज लागते त्यांना. आमच्या सरांनी खूप छान जोक सांगितला, आम्ही अगदी अमेरिका रशिया सगळीकडे जाऊन आलो. पण हे जी कन्सेप्ट आहे, डॉक्टर मदन कटारिया, हीच ऑल्सो MD मेडिसिन, मुंबईचे ते डॉक्टर, त्यांनी आज 120 देशांमध्ये हास्ययोग नेला आहे, 120 कंट्रीज. आणि आज योगायोगाने ते आधी मुंबईत होते, आता नाशिकमध्ये, त्यामुळे आम्हाला त्यांचं नेहमी मार्गदर्शन मिळतं. आणि आज जे आपले लोक काय आहे, दुसरा महिना चला सर परदेश महिन्याला आपल्याला जायचं आहे, सगळेजण आपण जातो. पण अमेरिका, जर्मन, जपान ह्या ठिकाणचे लोक काय करतात, आधी रिसर्च करतात, संशोधन करतात की खरंच याचा काय बेनिफिट आहे. तुम्ही जर यूट्यूब किंवा तुम्ही गुगलमध्ये पाहिलं की बेनिफिट्स ऑफ लाफ्टर योगा, तर तुम्हाला त्याच्याच की आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात ते त्यांना जाणवले. आज ते म्हणजे ऑनलाईन, आजकाल कोविडमुळे ऑनलाईन भरपूर सुरू झालेलं आहे. आता मला दीदी म्हणाले की ऑनलाईन तुम्हाला शिवानी दीदीचं किंवा सगळ्यांचं पण ऐकायला मिळेल. आपल्याला घरी बसल्या बसल्या आज नॉलेज मिळतं आहे, हे कोविडमुळे आपण शिकलो आहे. तर ऑनलाईन पैसे देऊन ते क्लासेस घेतात. ते अमेरिकेचे लोक करोडो रुपये, आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे किती डिफरन्स आहे, एवढा खर्च करून त्या लोकांना त्याची किंमत आहे, आपल्या लोकांना का नाही. योगा आपल्याकडून तिकडे गेलेला आहे, राजयोग आपल्याकडून तिकडे गेलेला आहे दीदी, बरोबर. हां, आपल्याकडून तिथं गेलेलं आहे. आपली किंमत आपल्याला नाही कळत. आपण सेल्फ लव, आपल्यावरती आपण प्रेम करणं, आपल्या ध्यान पद्धतीवर, आपल्या योगावरती आपण प्रेम करत नाही, ते प्रेम करायला लागले. ह्याचं मला वाईट वाटतं. सो ते तुम्ही करा. आणि हे आपल्याकडनं त्यांनी नेण्यापेक्षा तुम्हाला फुकट मिळते. लाफ्टर इज, मी म्हणतो 1 2 3 लाफिंग इज फ्री. तुम्हाला सर्वेषाम औषधानामही उत्तमम हास्यम औषधम. सगळ्या औषधामध्ये, आज मी डॉक्टर आहे, सगळ्या औषधामध्ये कोणतं औषध हे आहे, हास्य औषध आहे. आणि ते स्वाधीनम सुलभम चेतन. कुठं आहे ते? कोणत्या केमिस्ट्रीच्या दुकानात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज आहे? हां, स्वाधीनम आपल्याकडेच आहे, सुलभ, कुठेही मिळायचं आहे, कुठेही जायची गरज नाही. 24 तास अवेअरनेस वेलनेस क्लिनिक सगळे असले, कुठेही जायची गरज नाही. स्वाधीनम सुलभम चेतत म्हणजे आपल्या आत्म्यात आहे ते. पण आपण, तुझं आहे तुझ्यापाशी, हां, तुझं आरोग्य तुझ्या हातात आहे. मी स्वतः सांगते, आज का एन्जिओप्लास्टी एवढ्या कराव्या लागतात, का एन्जिओग्राफी कराव्या लागतात, का बायपास एवढे करावे लागतात, तुम्ही स्वतःचं निरीक्षण करा. तुम्ही तरी मला वाटतं की एवढं टेन्शन घेत नसेल, पण आत्ताचे लोक जे यंगस्टर्स आहेत, मी कॉलेजमध्ये मुद्दाम ते सांगते की वेगळ्या प्रकारचं त्यांना टेन्शन, एन्झायटी, डिप्रेशन, आणि त्याच्यामुळे लोक जास्त जायला लागले आहे. आणि हे नको यायला, म्हणून हास्ययोग पाहिजे. आणि त्याला हास्ययोगाला, हे हास्ययोग त्याला काय म्हटलं आहे, याला कोणत्याही कारणाशिवाय हसायचं आपल्याला. मी आज एकही जोक सांगणार नाही, पण हसवणार आहे तुम्हाला. आता मी जास्त सांगत नाही याचं, जसं की आधी जोकवरनं सुरुवात झाली हास्ययोगाची कल्पना. मग नंतर एक डॉक्टर मदन कटारे यांनी पुस्तकी हेल्थ म्हणून एक मॅगझिन करायचे ते, त्याच्यात एक लाफ्टर इज अ बेस्ट मेडिसिन आर्टिकल वाचलं. जसं आत्ता आमच्या सरांनी सांगितलं, मी संशोधन थोडं मला बोलायचं होतं म्हणून मी लाफ्टरबद्दल हे केलं, रिसर्च केला, पाहिलं, काय शोधलं, तसं की खरंच लाफ्टर इज अ बेस्ट मेडिसिन. मग त्या चेलना हे करा, मग त्यांनी आधी हसायचे ते सगळे, आणि छानपैकी सर दीदी मी एकदा हसवणार आहे ते, बघा तुम्ही. आता जास्त वेळ घेत नाही मी, पण तुम्हाला की हसायचं कसं ते आधी दाखवते दीदी चाललं आहे म्हणून. तर आपल्याला मी कोणतेही हे जोक सांगणार नाही आहे. एक 4 स्टेप्स आहेत, त्या करायच्या आहेत. त्यांच्यासाठी आता लवकर घेते मी, नंतर परत त्या गेल्यानंतर वेगळे प्रकार करताना काय फायदे होतात ते सांगेन. तर ह्याच्यामध्ये की असं आपलं माणूस ते वाटायला पाहिजे, आय कॉन्टॅक्ट हा मस्ट पाहिजे. आणि आता पहिली 4 स्टेप्स आहेत, डायरेक्ट करायला लावते, तुम्हीसुद्धा करायचं आहे. आणि आत्ता कसं वाटलं केल्यानंतर, आता माझी एक तपासणी पण, मी एक मशीन म्हणजे मागच्या वेळेला सरांनी सांगितलं होतं की ह्याच्याने ना फुफ्फुसाची कपॅसिटी वाढते. जेव्हा तुम्ही हसता, कार्बन डायऑक्साईड तुमचा छातीतला मॅक्झिमम बाहेर जातो, आणि जेव्हा तुम्ही डीप ब्रिदिंग करता तेव्हा ऑक्सिजन तुम्हाला जास्त मिळतो. तर हे बिफोर लाफ्टर योगा आहे म्हणजे आता
तुम्हाला जायची घाई म्हणून तेही नाही करत मी आज नंतर करते. तर मी 4 स्टेप्स दाखवते तुम्हाला. एकदम जणांचं करूया सर मॅडम. फक्त फूंक मारायची. ह्याच्यातनं फुफ्फुसाची कपॅसिटी मोजतो. आत्तापर्यंत 10-15 हजार लोकांमध्ये मी केलं आहे. स्वतः त्याच्यावरती रिसर्च केला आहे. मी दमा छातीरोग म्हणून जे अभ्यास करते आहे म्हणून माझ्या ह्याच्या इंटरनॅशनल पब्लिकेशन केलेलं आहे की आफ्टर लाफ्टर ह्याच्यामुळे तुमची फुफ्फुसाची कपॅसिटी वाढते. ज्यांचं आत्ता 300 असेल त्यांचं 350 होतं. ज्यांचं जे असेल प्रत्येकाच्या हाईट बॉडी वेटवरती अवलंबून असतं. आणि म्हणून म्हटलं की जर ते रिसर्च करून त्यांनी जर केलं आहे तर आपल्याला भारतात सुद्धा लोकांनी त्याचा, कारण तेही लोक आपण लोक त्याचा फायदा होतो. तर आपल्याला फक्त फूंक मारायची आहे. हे तोंडात असं धरून इथं स्केल आहे आणि एक फक्त जोरात फूंक. तर इथं तुमच्या एका ठिकाणी ते इंडिकेटर थांबेल तेवढी तुमची कपॅसिटी. आणि आफ्टर लाफ्टर योगा आपण केल्यानंतर ती कपॅसिटी तुमची वाढली हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेन. जर होत असेल चांगला फायदा तर का करू नये. तर मला असं वाटतं तुम्ही करून बघा. हे तोंडाला तोंडात घट्ट पकडा आणि तोंडाला घट्ट पकडायचं जोरात फूंक मारायचं. आणि हां फूंक घट्ट पकडा जोरात फूंक मारा जोरात. हां त्यांचं थोडंसं नाही होतं सर तुमचं त्याच्या हे हाईट बॉडी वेट ह्याच्यावर अवलंबून असतं. तर आपण नंतर तुमचं पण करूया. मी तुम्हाला काही हां सर किती तेवढं बघा फक्त. दीदीला पण सांगा करायला. हां 350 350 ते 600च्या दरम्यान असतं. आणि तुमचं आपण नंतर करून बघू. पण मला दीदीला पुढे एक दाखवायचं आहे की दीदी तुमच्या ह्याच्यामध्येच देखील तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा ह्या ह्यांना लोकांना मुलांना म्हणजे आय थिंक मुलंच आहे सगळे तर ह्यांना सगळ्यांना आपल्याला हसवण्यासाठी थोड्या स्टेप सांगितल्या. आपल्याला जोक नाही सांगायचे. टाळ्या वाजवा जोरात टाळ्या वाजवा. खूप छान वाजवल्या. काहींनी अशा वाजवल्या काहींनी अशा वाजवल्या. पण मी ही एक ॲक्युप्रेशर थेरपी म्हणून सांगते. हे आपल्या हाताचे जे उंचवटे आहेत ते आणि बोटाशी थोडीशी आणायची आहे आणि अशा करून टाळ्या वाजवायच्या जोरात जोरात जोरात. तुम्हाला माहिती आहे अशा टाळ्या कोण वाजवतं. हसू आलं तुम्हाला पण त्यांच्यावर मेडिकलने रिसर्च केला आहे. त्यांना हार्ट डिसीज होत नाही. अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी त्यांची तुम्हाला ह्यापुढे वाटत असेल. मी तर म्हणते आत्ता दररोज आजपासून तुम्ही ह्या टाळ्या वाजवायच्याच. आणि ह्याला करताना टाळ्या वाजवताना हो हो हा 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 पहिल्यांदा हो तेव्हा बघा एक तुम्ही पोटावर हात ठेवा आणि ताट बसाल. खुर्चीला टेकून बसू नका आणि जोरात श्वास सोडता जोरात हो म्हणा. हो 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 हात पोटावर ठेवा हात पोटावर ठेवा. हो 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 हो. परदेशी सर हात पोट आत गेलं का. रामदेव बाबा तुम्ही पाहिलं आहे ते जोड न करता. तर दिस इज द वन ऑफ द कोणती क्रिया आहे कपाळभाती. कपाळभाती. तर ते तुमचं हो म्हणताना ओ ओरडायचं नाही. हो हो हा 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 हो हो हा हा. मला ते तिथे येऊन दाखवता येणार नाही. छोटं स्टेज आहे पण पोट आत गेलं पाहिजे आपलं. हितनं आवाज नाही. हो ओरडलं काही उपयोग नाही. हो पोट आत गेलं पाहिजे. हां हो हो हा 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 बोला. हो हो हा हो हा 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 हो 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 हो हा हा हा. एनर्जेटिक वाटलं. हे वॉर्मिंग अप आहे फक्त. आणि सुरुवातीला आम्ही 10 मिनटं वॉर्मिंगमध्ये सगळे एक्झरसाईज पण करतो जिथं आपले महत्त्वाचे सांधे आहेत. तो तुम्ही ते करत असाल ते करणं महत्त्वाचं आहे. खांदे कमर गुडघा ते झाल्यानंतर ही आपण 10 मिनटं आम्ही लाफ्टर घेतो. मग हे हो हो म्हटल्यानंतर दोन्ही हात वर करायचे मान वर करायची आणि जेवढं लांबवता येईल हास्य हा 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 मी करून दाखवते. आणि तुम्ही मी पण तुमच्या ज्येष्ठमध्येच आहे. तुम्हाला वाटत असेल असं त्याच्यामुळे लाजायचं नाही आहे. मी डॉक्टर आहे मी अध्यक्ष आहे मी प्रिन्सिपल आहे मी ह्या संस्थेत सगळं बी लाईक चाइल्ड लाईक व्हायचं आहे आपल्याला. मग आपण हसणार. जर तुम्ही 100% केला तर तुम्हाला आनंद मिळणार. आणि मग आता हो हो केल्यानंतर हात वर करायचे कारण फ्रोझन शोल्डर खूप लोकांना होतो आणि तो होऊ नये म्हणून आम्ही खूपदा हात वर करून. आणि तुम्ही लाफिंग मुद्दा पाहिला का असं पोट असं हे आलेलं असतं बघा त्याचं. तर थोडं मान अशी पाठ वर करायची आणि हा 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 हे हा 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 लांबायचं. तेवढा कार्बन डायऑक्साईड तुमचा बाहेर पडतो. चला सगळेजण असा हा 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 हा.
अजून एकदा. दीदी आपको जाना तो जा सकते हैं. वेरी गुड. क्लैपिंग स्टार्ट. हो हो हा हा हा. हो हो 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 हा हा. अजून एकदा. आपको जाना तो जा सकते हैं. मुझे मालूम है आपका चल विचल चल, लेकिन ना ये किसी को बोलना पड़ा, किसी को जोक बताया, लेकिन सबने हंसे. बहुत अच्छा किया. वेरी गुड बोलते हैं हम. कैसे बोलते हैं? वेरी गुड और ए, जैसे बच्चे जैसे ए. वेरी गुड ए. वेरी गुड. तो ये तीसरी स्टेप्स की चाइल्ड लाइक, जैसे कि एकदम पी चाइल्ड बनना है. आम्ही 80 साल के 90 साल के बोलणार नाही. मेरे एक आमचं एक सॉरी हिंदी बोलायला लागले मी. माझे ओळखीचे ते समोर म्हणजे बापनाजी ते म्हणतात तुमचं वय किती. तुम्हाला जर कोणी विचारलं ना तर मी 90 वर्षाचा, मी 82 वर्षाचा सांगायचं नाही. 100ला किती कमी तेवढ्या वर्षाचा आहे मी. म्हणजे 90 वर्षाचं असेल ना 10 वर्षाचे. आलं लक्षात. तर आता आपल्याला त्याच्यानंतर जी क्लॅपिंग झाल्यानंतर एक डीप ब्रीदिंग म्हणून जी एक स्टेप आहे ती शिकवते. म्हणजे मोठा श्वास घ्यायचा आहे. आता बघा आपण नॉर्मली जेव्हा श्वास घेतो दीदी यू कॅन गो. येस येस. थँक्यू फॉर स्टेइंग. येईल आता सेकंड स्टेप शिकवते तुम्हाला. जाऊ दे दीदी. वी रिस्पेक्ट हर. त्या पण खूप छान काम करतात आणि त्या करतात. तर हे आपण सर्वांना रिस्पेक्ट तर दिला पाहिजे आणि आपल्या स्वतःला पण रिस्पेक्ट द्यायच्या. पुढे स्वतःला सुद्धा रिस्पेक्ट द्यायचं शिका. कारण तुम्ही स्वतःवर लेव केलं, स्वतःला रिस्पेक्ट दिला तर दुसऱ्याला तुम्ही रिस्पेक्ट द्याल. आता दुसरी स्टेप सांगते की दुसऱ्या स्टेपमध्ये मोठा श्वास. तर आपण जेव्हा नॉर्मल येतात शांत बसलो आहेत, काही मनात विचार नाही आहे असं मी गृहीत धरते. हां गवे सर. तर तेव्हा आपल्या मनात काय आता परीक्षा यांची मुलांची काय प्रत्येकाला टेन्शन ना, टार्गेट असतं सगळ्यांचं. सगळं विसरायचं. आणि जेव्हा आपण काही विचार नसतं शांत बसलेलो असतो, ऐकू येते शेवटपर्यंत ना मॅडम, शांत बसलेलो असतो तेव्हा आपण फक्त श्वास आपला घेतो सोडतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही. खूप छोटी हवा घेतो आणि सोडतो. म्हणजे 500 ml साधारण अर्धा लिटर आपण हवा घेतो. कोणी 300 घेतो, कोणी 400 घेतं. ml म्हणजे मिलीलिटर. अर्धा लिटर घेतो आणि सोडतो. पण जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो, जे योगामध्ये पण शिकवलं जातं, तेव्हा आपली फुफ्फुसाची कपॅसिटी, जसं गर्भाशयाची कपॅसिटी दिसताना एवढंच असतं गर्भाशय युटेरस, पण बाळ त्याच्यामध्ये पाहतो एवढं वाढू शकतं ते. तसं आपली फुफ्फुसाची कपॅसिटी वाढते. तर ती दीर्घ श्वसनाच्यामुळे सगळे वायुकोश हे फुलतात. तर ते घेताना कमीत कमी 3.5 ते 4 लिटर. बघा अर्धा लिटरचं पातेलं माहिती आहे तुम्हाला आणि 4 लिटरचं पातेलं, तेवढी कपॅसिटी आपल्या फुफ्फुसाची आहे. तर दीर्घ श्वास घेताना कसं करायचं मी शिकवते आधी तुम्हाला. तुम्ही बसल्या बसल्या कसं करायचं ते पण दाखवते. तर जेव्हा आम्ही उभं राहून करतो तर हात थोडेसे खाली वागतो असं, आणि मग दोन्ही हात वर करत नाकाने श्वास घ्यायचा. श्वास घेतल्यानंतर मोठा श्वास घ्यायचा, जेवढी तुमची कपॅसिटी आहे. घेतल्यानंतर कोणी योगा करतं का ह्याच्यातलं माहीत असेल त्यांना माहीत आहे. मग म्हणजे असं सांगायची गरज नाही आहे. आणि मग थांबायचं. योगामध्ये याला रेचक म्हणतात, हे पूरक म्हणतात. मग कुंभक म्हणजे थोडं थांबून घ्यायचं श्वास आणि मग सावकाश श्वास सोडायचा. श्वास सोडण्याची गती ही अतिशय सावकाश. खसकन घेतला आणि सोडला तर काही उपयोग नाही, कारण सोडताना सुद्धा ऑक्सिजन पेशीपर्यंत खेचला जातो. कसं करायचं मी दाखवते अगोदर. असं थोडं खाली वाकले, नंतर श्वास येताना हा श्वास सोडण्याची गती आहे, ही मात्र एकदम सावकाश सोडायचं आपल्याला. तर सर्वांनी आता आपण उभे नाही आहे, इथं हॉल पण छोटा आहे. कधी कधी आम्ही पटांगणात घेतो तर थोडं मूवमेंट आपल्याला करता येते. पण आता हॉलच्या ह्याच्यामुळे तुम्हाला काही उठवणार नाही मी. तुम्ही ताठ बसा, खुर्चीचा आधार घेऊ नका, मांडीवरती हात ठेवा, मांडीवरती हात ठेवा आणि ताठ बसा. कोणीच खुर्चीवरती हे करायचं नाही आहे, कारण जेवढं तुम्ही बॅकला वेस द्याल तुमची पाठ दुखायला लागेल. तर आपल्याला आता दोन्ही हात ठेवले आणि नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश तोंडाने सोडताना आयदर असं किंवा
घशातून आवाज आला पाहिजे, असा नाही. इथे की तो श्वास निघताना आपल्याला त्याचा आवाज अशा प्रकारेला उज्जयी प्राणायाम म्हणतात. सगळं ताट बसा सर्वांनी. मोठा श्वास घेत हात वर करा. वर बघा. पाठीमागे थोडंसं बेंड व्हा. बघा पाठीला ताण येईल थोडासा. पाठीचे मसल्स चांगले. 1 2 3 4 5. सोडा. परत एकदा करा मोठा श्वास. 1 2 3 4 5. हे कुलिंग होतं याच्याने, की जेवढं तुम्ही श्वास घेता हे वायुकोश जे कोरोनामध्ये ऑक्सिजन जात नव्हता, आपले खालचे आपले फुफ्फुसाचे 3 भाग असतात, अप्पर लोब, मिडल लोब आणि लोअर लोब. तर काही आळशी असतात, ते काम भाग घेत नाही ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे करण्यात. मग त्यांना उत्तेजन देण्यासाठी हे डीप ब्रिदिंग करणं आणि त्यांना सर्वांना कामाला लावणं महत्त्वाचं असतं. थोडीच लोकांनी काम केलं घरातल्या आणि सगळ्यांनी नाही केलं तर एकावर बर्डन पडते की नाही. तर तसं हे वायुकोशांचं आहे, ते सुप्त असेच दबून राहिलेले असतात आणि जसं आपण जास्त हवा घेतो त्यांच्यामध्ये पण हवा जाते आणि ऑक्सिजन आपल्याला मिळतो. खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला कधीही वाटलं नाही हसायचं आहे, पण हे डीप ब्रिदिंग बसल्या घरात बसल्यासुद्धा मोठा श्वास घ्या, हळूहळू श्वास सोडा. हे तर सगळ्यांना पॉसिबल आहे की नाही. याच्यात कोणाला त्रास नाही, काही नाही, करणार सगळेजण. परत एकदा डीप ब्रिदिंग करूया. मोठा श्वास घ्या. 1 2 3 4 5. इतकं छान करताय सर. म्हणजे मुलं तरी आवाज वगैरे करतात, पण तो इतकं म्हणजे मला एवढ्यापर्यंत मी जेवढे काही लेक्चर दिले की सगळे क्वालिटी आहे, म्हणजे एकदम ए नंबर आहे. सगळे 100च्या वर जगणार आहेत. सगळे 100च्या वर जगणार आहेत. कारण मी आल्यावरच ते कुलकर्णी सरांचं अगदी त्यांच्या परदेशी सरांच्या याच्यावरती हे झाले. म्हटलं काय बोलतात, काय सुंदर. आणि आल्याबरोबर स्वागत केलं आमच्या सरांनी, धनराज सरांनी. तेव्हाही म्हणजे असे स्माइलिंग, तुमच्या चेहऱ्यावर कमीत कमी स्माईल ठेवा. आजकाल लोक इतकी टेन्शनमध्ये काय कसं आहे, बरं हे चाललंय. कोण घरातलं काय विचारतात, कधी न सांगता जातात, काही बोलत नाही, काय चाललंय आपलं आयुष्य चाललंय. बरोबर ना. कसं आहे, छान, मस्त, जबरदस्त असं आहे, एकदम जोशमध्ये सांगायचं. म्हणजे ती एनर्जी तुम्हाला दिवसभर पुरते वगैरे. कोणी नका विचारू, तुम्ही तुमच्यासाठी आहात की चांगले, मस्त आहात की नाही. मी कसं आहे, आय एम हॅपीएस्ट पर्सन इन दिस वर्ल्ड. मी तुम्हाला नंतर सांगणार आहे त्या घोषणा. तर असं मला आज जरासं ताईंमुळे जरासं लवकर वगैरे केलं, पण मला हास्ययोगाचे फायदे तुम्हाला जरा सांगायचे होते. की प्रत्येक हास्य, आता ह्या स्टेप सांगितली, पहिली स्टेप सांगितली क्लॅपिंग, त्याच्यामुळे ॲक्युप्रेशर थेरपी होते आणि आपल्याला हार्टला ब्लड सप्लाय चांगला देतो. जे ब्लॉक होतात ऐकलं असेल तुम्ही, 90% झालं ब्लॉक किंवा 80% आहे, मग बायपास नको, अँजिओप्लास्टी करूया. हे ब्लॉकेजसुद्धा तुमचे निघून जातात. जेव्हा तुम्ही हात वर करता तेव्हा तुमच्या हृदयाकडे आणि डोक्याकडे रक्तप्रवाह वाढतो. तर हे सगळं ह्याला सायन्स सगळं आहे. आणि त्याच्यानंतर जे आपण क्लॅपिंग केल्यानंतर दीर्घ श्वसन केलं तर त्याच्यामुळे ऑक्सिजन तुमच्या प्रत्येक पेशीपर्यंत. तुम्हाला माहिती आहे का, खूप जणांना पाय दुखायला लागतात, गुडघे दुखायला लागतात किंवा कमर दुखायला लागते, डोकं दुखतं. हे कशामुळे होतं, तिथं ऑक्सिजन तुमचा जात नाही. तुम्हाला सांगतात ना, एक्झरसाईज देतात मग काही की फिजिओथेरपी करा, हे करा, मग त्याच्यामुळे सर्क्युलेशन तुमचं वाढतं, म्हणजे रक्ताभिसरण वाढतं. थोडे इंग्लिश शब्द, थोडे सायन्स शब्द येत आहेत, पण मला वाटतं कळून जातील तुम्हाला. तर हे रक्ताभिसरण वाढण्यासाठी तुम्हाला व्यायाम करण्याची फार गरज आहे. आणि ती खूप करत बसा असंही नाही, तुमच्या वयाच्या मनाने तुमचे हातपाय तुम्हाला हलवायचे आहेत. आणि मग दुसरी जी स्टेप आपण म्हटलं डीप ब्रिदिंग, त्याच्यामुळे आपलं ऑक्सिजन आपल्याला भरपूर मिळतो. आणि तिसरी स्टेप आहे की लहान मुलासारखं चाइल्ड लाईक प्लेफुलनेस, म्हणजे आपण काय केलं, व्हेरी गुड, म्हणजे हे व्हेरी गुडमध्ये खूप भरलेलं आहे. कोणतीही गोष्ट काही तुम्हाला कोणी विचारलं मी कसा दिसतो, तर तुम्ही खूप छान दिसता, असं जर आपण म्हटलं कोणाला की त्याला तेवढं किती छान वाटतं की नाही. तर व्हेरी गुड म्हणायचे आहे त्याला. हो, आपण जे हो पण म्हणतोय, म्हणजे सकारात्मकता तुमच्यामध्ये आणा. ज्या आपल्याला शिवानी दिदीचं जर कधी तुम्ही ऐकलं असेल तर ते पण म्हणतात की तुमच्यामध्ये बदल तुमच्यामध्ये घडवायचा असेल तर तुम्ही ॲफर्मेशन्स द्या. सकाळी उठल्याबरोबर बिछाण्याच्यावरनं खाली येण्याच्या अगोदर मी सर्वात सुखी आहे, मी निरोगी आहे, मी स्ट्रॉंगेस्ट, म्हणजे मी एकदम शक्तिशाली आहे,
असं मराठी, इंग्लिश, हिंदी ज्या भाषेत तुम्हाला म्हणायचं आहे फक्त 5 वाक्य म्हणायची. तुम्हाला झोपताना सुद्धा म्हटली तर तुमची एनर्जी लेवल वाढेल आणि तुम्हाला पुढचा लोक काही म्हणून मी चांगला आहे, मी स्ट्रॉंग आहे, मला कशाला कोण आहे. आपण ते विषय वेगळा आहे पण त्याच्यामुळे आपल्यात एनर्जी वाढते आणि हे सकारात्मक विचार हे हास्य क्लब पण शिकवतं. हो हो, हा हा हा, हो ॲक्सेप्ट. आता समजा लाईट गेले, कसं झालं, आता पाऊस आला, आता काय करू मी, लगेच टेन्शन आपल्याला. आणि हे टेन्शनमुळे लगेच तुमचे हार्मोन कोणते वाढतात, स्ट्रेस हार्मोन. स्ट्रेस हार्मोनची नावं काय, ॲड्रिनालिन, कॉर्टिसोल. पण जेव्हा तुम्ही हसता, मला सांगा तुम्ही हसले आता तुमच्या मनात काही विचार आला तेव्हा? हसताना मला विचार करून दाखवायचा तुम्ही, एकाच्याही डोक्यात येणार नाही. लाफ्टर इज गुड मेडिटेशन ऑल्सो. हसताना विचार येणार नाही. म्हणून 10 मिनिट हसा म्हणजे 10 मिनटं तुम्ही निर्विचारी राहाल. विचार करून करून तुमचं कॉर्टिसोल लेवल, तुमचं ॲड्रिनालिन इन्क्रीज होतं आणि हॅपी हार्मोन्स जे आता सांगत होत्या की ऑक्सिटोसिन म्हणा, सिरेटोनिन, नंतर एंडॉर्फिन, ही सगळे हॅपी हार्मोन्स आहे की तुम्ही नकली हसा, कसंही हसा, तुमच्या ब्रेनला कळत नाही की हा खरा हसतोय का खोटा हसतोय. कोण म्हणतात हास्य क्लबला काय जायचं, आम्ही तर घरी खूप हसतो. कोणतरी आता सरांनी सांगितलं तो चांगला क्लास आहे हसायचा का, हसायचं का, आम्ही हसतो ना म्हणे घरी. तुम्ही कसंही कुठेही हसा, नॅचरल हसा, पण त्याच्यामुळे तुमचे हॅपी हार्मोन्स हे ब्रेनला कळत नाही हा का हसतोय, ते सिक्रेट होतातच आणि त्याचा फायदा तुम्ही हसल्यामुळे. म्हणता का कोणी, कुलकर्णी सर मला कंटाळा आला हसल्यामुळे, कोण म्हणेल का असं? नाही ना. काही ऐकल्यासारखं बोर झालं, किती वेळा आता लेक्चर देणार आहे, पण ते बोर ऐकून होतं, पण हसून आपल्याला कंटाळा येणार नाही. तर तुम्ही 10 मिनटं हसा, मी तुम्हाला शिकवते आता नवीन वेगवेगळे प्रकार आणि आपल्याला त्या प्रकारे त्या 3 स्टेप प्रत्येक हास्य प्रकारानंतर करायचे. वेगवेगळे हास्य प्रकार आहेत. प्रामुख्याने त्याचे 3 गट आहे. एक आहे योगा बेस. जसं तुम्ही कोणी योगाला, आता तुम्हाला म्हटलं तुम्ही सर्वांगासन करा किंवा तुम्ही हलासन करा, आपला स्टिफनेस झालेला असतो. आता ह्या वयामध्ये नाही एवढं होत वगैरे, मग आपल्याला कसं करता येईल, तर त्याला एक लायन लाफ्टर म्हणून आहे. जेव्हा हलासन करतो ना, इथे थायरॉइड नावाची ग्रंथी असते, ती आपली रिमोट कंट्रोलर आहे. तुम्ही आता टी व्ही लावता ना रिमोटनी वगैरे, थांब म्हटलं की लगेच थांबणार, चालू करायचं तर लगेच करणार, लांबूनही आपण करतो रिमोट. तसं आपल्या शरीराचं रिमोट हे थायरॉइड आहे. खूप जणांना थायरॉइडचा आजार म्हणतात, तुम्हाला हायपर झालं किंवा हायपो झालं, ते होऊ नये. हे थायरॉइड किंवा तरी कंट्रोलमध्ये राहावं तर आपल्याला लायन लाफ्टर मी एक शिकवते कसं करायचं आहे. त्याच्यामध्ये काय आहे की योगमुद्रामध्ये पण आहे लायन मुद्रा म्हणून. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हाताची पुढा घ्यायचा, श्वास घ्यायचा, मोठा श्वास रोखून ठेवायचा, पण सोडताना हाताचे पंजे मोठे ताणायचे, जीभ बाहेर काढायची, डोळे एकदम लहानपणी आपण भोकाळले करायचं की नाही, हां, तर जीभ बाहेर काढायची, लाजायचं नाही आणि एकमेकांच्या उजवीकडे डावीकडे बघून त्यांना, मी आता इथं सरांना करणार आहे कारण इथं जागा नाही तर मी त्यांना दाखवलं असतं करून. आता खरंच जागा कमी आहे, पण आपल्याला आधी तोंड हे करा, आधी दाखवू का कराल तुम्ही, हां दाखवू का कराल, दाखवू आधी बघा. हात असे घेतले समोर, श्वास घेतला, करू नका तुम्ही, केला, अरे ते ह्याच्याने घसा तुमचा मोकळा होणार आहे, आलं लक्षात. आणि हे बघा, मोठा केला ना ऐका, मोठा केला की थायरॉइडवरती आपोआप दाब पडणार आहे. चला हात पुढे करा, करून बघायचं सगळ्यांनी करून बघायचं छानपैकी. करून देऊ का खाली डायस खाली घेऊन टाका फक्त, टेबल खाली घेऊ. टेबलला जास्त जागा लागेल सर, आय कॉन्टॅक्ट महत्वाचं आहे. आपाप एक असलं की दुसरा असं आता मी काय असतो, हा आपलं हे संसर्ग आहे हास्य. पण चला हात पुढे घ्या, श्वास घ्या,
4 5 आवाज नाही 1 2 3 4 5 खूप छान करता घशात नाव आवाज नका करू. आता मी तुमच्याकडे पहिल्यांदा आली योगाला, तुम्ही मला पहिल्यांदा बघता. आपल्याकडे कोणी आलं तर आपण काय करतो सर? नमस्ते. आपली भारतीय पद्धती आहे, आपण सेकंड नाही देत. नमस्ते या या आवडीचं असं आवडीत या या दादा आता याच्यामध्ये नमस्ते आपल्याला करायचं आहे. हाताचे नमस्कारसाठी शुद्धा उजवीकडे डावीकडे हात जोडायचा त्या बाबा. हा उजवीकडे डावीकडे डोळ्यात बघून हसायचं आहे, बाकी काही बोलायचं नाही. मनगट आपलं जर जास्त चांगलं मनगट बळकट असेल तर मन बळकट होतं आपलं मनगट. तर आपल्याला असं 90 अँगलमध्ये आणि त्याला हलवायचं आहे असं. चला हा नाही 1 2 3 4 5 आता बरोबर केलं. हां आता आपण हे केलं. आता बनून लागतं कारण आपल्या तिथं संस्कृत्या खूप आलेल्या असतात. तिथं घशा आपल्या वयाच्या तुम्हाला जे महत्त्वाचं ते मी सांगते आणि ते होऊ नये. मला कोणी सांगते माझं वय सांगाल का कोणी? सांगा ना काय हरकत नाही. बरोबर आहे 64 आहे माझा पास. हो तर ना सुरकुत्या इथं सुरू व्हायला लागतात. आपल्या इथं थोडेसे मसल वगैरे आपला रुळे पडतात. तर आपल्याला त्याच्यासाठी बनून लाफ्टर की त्याच्याने आपल्याला आपले हे जे गाल वगैरे आहेत ना तर त्याचा व्यायाम होतो. कसं काय तुम्ही पण करायचं. हां तुम्ही पण हां आधी मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघा हे हातात बनून आहे. वाढदिवस आहे काच कोणाचा आपण बनून असे इथे खूप लावणार आहे अशी कल्पना करा किंवा काही फोडणार आहोत ना. आणि मग 4दा ह्याच्याने ना तुम्हाला श्वास आपण जेव्हा फूक मारतो तेव्हा तुमच्या छातीत जेव्हा बाहेर जाते तर आपल्याला 4दा फुगवायचं आहे. आणि खूप फुगला की काय होतं फुटतो तर फट म्हणायचं आणि मग तो तुकडे झाले हा 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 करत की आपल्याला ज्यांना कंप व्हायला पार्किन्सन दिसेल माहिती तुम्हाला पार्किन्सनला हां त्याचा ट्रेमर येतात बघा ते सुद्धा त्यांचं कमी राहतं. त्याच्यावर मी स्टडी केलेला आहे. ऐकू येतं ना माझं विदाऊट ट्रेमर. तर बघा आधी हातात असं बनून बघा अगोदर आधी श्वास घ्यायचा मोठा 2 3 4 म्हणजे ह्याच्यामुळे बलूनमध्ये आपली हवा छातीतून बाहेर करण्याचे आपण एक्सरसाइज करतो. परत एकदा तुम्ही करा. मी तुमचं छानपैकी फोटो काढणार आहे. हां चला आता त्याला बलून टेक पोझिशन स्टार्ट. 1 2 फुगवा जोरात 3 4 हे बघा आहा करताना की नाही हा 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 हलवायचं. मी परत माझ्यावर करा नंतर परत एकदा करा कारण काही नाही बरोबर केलं नाही. परत एकदा 1 2 3 4 व्हेरी गुड याला मराठीत काय म्हणतात लय भारी म्हणतो ना लय भारी लय भारी आता अजून एक महत्त्वाचा दाखवतो की तो तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे.
तर तुम्ही सुद्धा आता काय शिकायला वेळच लागणार नाही, तुम्ही काही शिकू शकता सगळ्यांना. एक 10 मिनटं दररोज 5 मिनटं हसाल का तुम्ही 5 मिनटं दररोज. आणि हे प्रकार आहे ना पुस्तकात दिले आहे, ह्याची एक CD यूट्यूबवरती तुम्ही गेला तुम्ही तुमच्या आठवड्यात सांगा यूट्यूबवरला आपलं योगा काढ. माझं पण चॅनल आहे त्याच्यावरती सुषमा जोगा. हां ते पाहिले ना की ते बघून. आणि कोण सगळ्यांकडे मोबाईल आहे आजकाल, म्हणजे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला मुलं तर लगेच दाखवतील, आपल्याला एक जमतं ते सगळं मला. तर एक महत्त्वाचं तुमच्यासाठी सांगते, सर्वांसाठी. आपल्या डोक्यामध्ये सध्या खूप भरलेलं आहे, भरलंय की नाही? हे सर नो. हां ती बायको माझी ऐकत नाही, ती पोरं माझी ऐकत नाही, हां मला कोणीच मान देत नाही काय. आणि तिथं गेलं तर बरं वाटतं, माझे मित्र तरी माझ्याशी माझे ऐकतात, बोलतात वगैरे असं. आणि सगळ्यांबद्दल राग, द्वेष, क्रोध, मान, माया सगळे शत्रू आपल्याकडे आहे, ते आपल्याला आपल्या डोक्यातून काढून टाकायचे. आपण मरण्याच्या वेळेस सगळ्यांची क्षमा पण मागायची आपल्याला. माझ्याला मी वाईट म्हणजे बोलते ते चुकीचं वाटेल असं की आपल्या मनामध्ये कोणाबद्दल रागद्वेष ठेवायचा नाही, हे मला सांगायचं आहे. त्यांची ती व्यक्ती, प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगळा, मी वेगळी, हे वेगळी, हे वेगळं, तुम्ही वेगळं, प्रत्येकाचे विचार वेगळे, बरोबर आहे ना? हां त्याच्यामुळे आपल्याला मनात आपल्या डोक्यात खूप घाण साठली, त्याला दररोज वॉश करायचे. कपडे घाण झाले, तेलकट झाले, लॉन्ड्रीला देतो, बरोबर आहे सर? हां मग आपण ह्याला कधी वॉश करणार? ब्रेन वॉश लागतो. काय नाव आहे? ब्रेन कुठे आपलं? इथे डोक्यात. आधी बघायचं त्याला आपण सर्जरी न करता कसं काढणार आहे. हां आणि त्याला धुवायचं छानपैकी, आणि धुतल्यानंतर परत आपल्या डोक्यात ठेवायचं त्याला. आधी बघा कसं, असं मी सीझर करून मी असे करते, ए काढले आत नाही, ए हातावर ठेवले, सगळीकडे धुतलं त्याला, ए शूट टाकून ठेवला. आलं लक्षात कल्पना? त्याच्यात कल्पना ही आहे आध्यात्मिक बेसायाला. माझ्या मनात डोक्यातच, मनात आणि डोक्यात ते बघून गेली. माझा असा अपमान केला तरी मी बघितलं त्याला. असं एक डोक्यात बसलेले असते ते गाठ, ते काढून टाकायचे आपल्याला आणि खरोखर काढायचे. कोणाबद्दल रागद्वेष करू नका, जे घडलं ते घडलं, विसरून जायचं. गई रात म्हणतो ना असं. चला सगळ्यांनी काढूया मेंदू आपला. चला करा एक छानपैकी. लक्षात आलंय का? परत एकदा करणार, आधी करा नंतर परत एकदा करायचं. परत एकदा डीप ब्रीथिंग. 1 2 3 4 5. खूप छान करतात. आता अजून काही असं सांगते की आपल्याला आजकाल विसरायला खूप होतं विसरायला का नाही होत? कोणाला होतं विसरायला? सगळ्यांना होतं. अरे ते चावी कुठं ठेवली, अरे ते म्हटलं त्याला सोडायसाठी काही दाखवायचं त्याच्या वयामध्ये त्यांनी खूप छान केलं. तर असं विसरायला होतं की नाही आपल्याला? मी विसरायला लागले. काय आपण कुलूप लावलं की नाही, अरे गाडीची किल्ली कुठे ठेवली किंवा काय असेल ते, अरे ते गॅस बंद करायचं राहून गेलं. ते आमच्या लेडीजच्या तर खूप राहतं असं, लाईट कुठं ठेवला किंवा काय काही गोष्ट सापडत नाही वगैरे. तर हे स्मरणशक्ती आपली जसं मेंदू हळूहळू ते ब्रेन एक्सरसाइज थोडी शिकवते. तिथे डिमेन्शिया होऊन आहे तुम्हाला वगैरे. आणि कोऑर्डिनेशन, आपला लहान मेंदू आणि मोठा मेंदू असतात, 2 मेंदू असतात. तर त्यांना ॲक्टिवेट करण्यासाठी पहिली गोष्ट एक आहे की तुम्हाला लहानपणी आठवतं का की आपल्याला उशिरा गेलं शाळेत की सर शिक्षा द्यायचे. काय द्यायचं सर शिक्षा? छडी द्यायचं. आणि काय करायचं? कान पकडायला. हां
उलट्या बशा तशा उलट्या बशा, पण आता तुम्हाला इथे उलट्या बशा करता येणार नाहीये. पण ब्रेन एक्झरसाइजसाठी हे इथे पॉईंट्स आहेत आपले. हे कान पकडायला काय लावायचं माहितीये का तुम्हाला? इथं हा हे पाळी तिथं ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत माहितीये तुम्हाला. आणि ते असं क्रॉस करून पकडूया आपण. हा आणि एक मोठा श्वास घ्या आणि एकमेकांच्याकडे बघून हसायचं. एक क्षमा मागायची अगोदर आपल्याला. आधी क्षमा आणि नंतर मग उठी बशी करायची. काय आधी हसा. तुम्ही नका करू कारण तुम्हाला आणि आपल्याला श्वास घेतले असं खाली आम्ही होणार आणि तुम्ही करू शकता. गोशाळेत करू शकता करणार ना. तुमच्या क्लबचं नाव देणार आहे येवला गोशाळा हस्तकला. आणि आता दुसरा अजून एक प्रकार दाखवते की त्याच्याने तुम्ही एकमेकांवरती करायचे ते. आणि पहिल्यांदा आपल्याला आपलं हात आपले नाव आपलं अवयव कुठं आहे ते कधी कधी कळत नाही हे की नाही. तर बसून आधी करा दाखवते. ह्याला म्हणतात की आपला ब्रेन एक्सरसाइजेस एक प्रकार. आधी हो हो हां मग हा हा हां ऐका आणि नीट करायचं. बघा शिकवते तुम्हाला. हां हे बघा हे जरा असं व्हिडिओ पण करशील नंतर व्हिडिओ पण. हां हे बघा हो हो आणि बघा बघा आपण काय लहान मुलंच आहे. आपण शाळेत पण असंच करायचं. ऐकत नाही लगेच करायला लागतो आणि अर्धवट बघतो ना अर्धवट. सगळ्यांनी आधी बघायचं. हां बघा सर तुम्ही हो हो हा उजव्या हाताने नाक पकडलाय. हा हा याच्याने कान पकडला तर तुम्हाला कान एका तरी पकडायचं फक्त पण उलट. हो हो हा हा आता डाव्या हाताने नाक पकडलं उजव्या हाताने कान पकडलं. लक्षात आलं ना. परत एकदा माझ्याबरोबर करा. हो हो हा हा उलट हो हो हा हा 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 हो हो हा. कोणी कान पकडतंय कोणी नाक पकडतंय. इकडे या सर. मी केलं नाही ना की त्यांच्या लक्षात येते मग ते माझ्याकडेच बघत राहतात. ठीक आहे परत एकदा बघा. आता मी काय कान आणि नाकच पकडायचं तोंडीने कान नाही. हो हो हा हा 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 हो हो हा एक दोन तीन चार पाच. परत एकदा मोठा श्वास. एक दोन तीन चार पाच. कसं वाटतंय तुम्हाला? आणि 2-3 प्रकार घेते. हां बसा सर. त्याला बरोबर त्याला शिक्षा केली ना. आता ना मला तुमचं कौतुक करायचं. हे एक आध्यात्मिक हास्य आहे. ॲप्रिसिएशन. हे खूप तुमचं नाव काय सर तुमचं? तुमच्या पाठीमागे
दाभाडे अतिशय सुंदर करतात. मी मगापासून बघते त्यांच्याकडे. खूप छान करतात. हो का? मी मगापासून बघते, खूप छान. आता सगळे छान करतात, पण आता पटकन नजरेला आलं म्हणून सांगितलं. तर आपल्याला ना ॲप्रिसिएशन मुख्यमंत्री सरांचं करायचं, कमी सरांचं करायचं ना. एवढं मला तुमच्याकडे बोलवलं तर मला कुठे भेटले असते तुम्ही, ठीक आहे. आणि ॲप्रिसिएशन पाठीमागे एक अध्यात्म आहे, माहिती आहे तुम्हाला कोणाला? हे बोट म्हणजे काय? अहो का, मी डॉक्टर आहे, हां, मी वकील आहे, मी या संस्थेचा अध्यक्ष आहे, मी प्रिन्सिपल आहे. हे आपला नाही म्हणत आहे, त्या चौकात नाही इगो नाही. आणि हे बोट आहे ना, हे परमात्मा आहे. परमात्मा त्यातल्यापेक्षा मोठं आहे, सुपर पॉवर आहे की नाही. पण आपल्या पुढे आपण काय वाटतं, आपण मी खूप ग्रेट आहे की नाही. तुम्ही काय म्हणता, अरे मी आहे कमवतोय म्हणून तू करते स्वयंपाक वगैरे तुमच्या बायकोला किंवा काही घरातल्या सुनांना वगैरे. ही म्हणते अरे मी आहे म्हणून तर घर टिकलंय आहे की नाही. तर आपल्याला अहंकार आपला जो प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा असतो, तो जेव्हा परमात्म्यात जातो, ही मुद्रा माहिती योग मुद्रा आहे. आपण ध्यान करताना सुद्धा असं करा म्हणतो की ह्याच्यामुळे तुमचं ते मज्जातंतू नाडी वगैरे ती बरोबर त्याला येते आणि तुमचं म्हणजे बॅलन्स होतं. हे योगामध्ये बघा असं म्हणतं, ध्यान करताना असं बसा म्हणून. तर ॲप्रिसिएशन करताना आज कसा कार्यक्रम म्हटला, छान. तर आपण पटकन छान असं म्हणतो. हे कोणी शिकवलं का आपल्याला असं करा? तर तुमचा अहंकार गळाल्यानंतर तुम्ही दुसऱ्याचं ॲप्रिसिएशन करू शकता. विशाल माइंड होतं त्याच्यामध्ये तुमचं. आणि करा तुम्ही. घरी गेल्यावर बायको म्हणा आज छान वाटतं, तुझं स्वयंपाक छान झाला, ती एकदम खुश. आज कसं काय गाडी आमची जर माहिती काय जोक, मला कुलकर्णी जोक सांगा वाटतोय. एकदा काय झालं, एका बाईने छान स्वयंपाक केला होता आणि त्याच्यात ते दुसरी भाजी पण वांग्याची छान भरीत केलं होतं. आणि मग त्या बायकोनी नवऱ्याने खूप कौतुक केलं भाजीचं, माहिती आहे तुम्हाला. तर म्हणे काय भाजी केली, म्हणे खूप सुंदर केली, तिने आत्ता घेतलं आणि मारायला लागले त्याला. मग का, तर म्हणे बरोबर आहे, ते शेजारीने केली ना. तर आज ते म्हणले आज खरोखर त्याचं कौतुक करा, आज कौतुक करा. घरी गेल्यानंतर तुमच्या घरातल्या लोकांचं तू खूप छान आहे. आता आपण इथल्या लोकांचं कौतुक करणार आहे, सगळ्यांचं कौतुक करणार आहे, आपल्या रावसाहेब दाभेसरांचं कौतुक करणार आहे की तुम्हाला सगळ्यांना एकत्र केलं, खूप छान काम केलं. त्याच्यामुळे हात असे घ्यायचे दोन्ही आणि त्यांच्याकडे डोळ्याकडे बघून तुम्ही आजूबाजूच्या तुमच्या शेजारी जे बसले आहे कोणत्याही व्यक्तीचं कौतुक करा, त्यांना ते आवडतं, स्तुती प्रिय असते सगळ्यांना. तर ब्रीदिंग 1 2 3 4 5. मोठा श्वास 1 2 3 4 5. आता थोडंसं तुम्ही उभं राहा तुमच्या जागेवर. 1 2 3 प्रकार शेवटचे की जरा असं कमर आणि खांदा आपला हालेल असं. एक आधी मिक्सरमध्ये लोणी वगैरे काढायचे नाही, तुम्हाला माहिती आधीचे तुमचे कसं असं भांड्यामध्ये किंवा मंथन असं करायचं, दोरीनं रवी हलवायचे. आपण असं समजायचं एक मोठं पातेलं आहे आणि आपल्याला ते लस्सी लाप्टर करायचे, म्हणजे ताक हलवायचे. जर हाताने असा दोन्ही काय हो 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 दुसरा पाय घ्या पुढे हो 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 आता पातेल्यावरती खूप लोणी आले, ते सगळं असं छान काढायचं. 3दा काढायचं. आता बोललाय आता लोणी सगळं बाहेर काढलं.
आता चहा वगैरे पिऊ नका. आल्यावर आम्ही लेमन टी वगैरे दिला. आम्ही चहा पितच नाही. आपल्याला लस्सी प्यायची आहे छानपैकी. हां, तर लस्सी कशी प्यायची? आपल्या हातात 2 ग्लास आहे असं समजायचं आहे आणि एक हात स्थिर ठेवायचा, एका हाताने मिक्स करायची, दुसऱ्या ग्लासमध्ये टाकायचं. तर मिक्स करताना डोळे, आपल्या डोळ्याला चष्मा काही नाही, काहींना नाही आहे, पण डोळ्याचा व्यायाम, ते डोळे खूप महत्त्वाचे असतात हे तुम्हाला सांगायला नको. आणि असं करताना ते डोळे तसे हलवायचे आणि म्हणायचं बघा आधी की तुम्ही बघा, करायचं नाही, कोणी करायचं नाही. हा 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 हा, 4दा मिक्स करायचे तेव्हा डोळे हलवायचे. हां चला. उजवीकडे डावीकडे द्या. आता डावीकडे आता पाठीमागे आता पुढे द्यायची हो हो हा हो 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 हा, पाय हलवा, पाय हलवा. हो हो हा हो हो हा हो हो हा हा. जोरात हसा. अजून एकदा. दीर्घ श्वास. पाठीमागे वाका. 2 3 4 5. श्वास सोडा. परत एकदा. 1 2 3 4 5. खूप छान केलं. मी गाणं म्हणणार. आता आहे का वेळ? संवाद एक मजेशीर गाणं आहे. तुम्ही नुसतं आता उभे राहा. ज्यांना बसवायचं असेल ज्यांना नाही होते त्यांनी बसून घ्या. मी मजेशीर गाणं म्हणणार आहे. तुम्ही काय म्हणायचं फक्त हा हा हा. जसं मी म्हणणार 1 2. तुम्ही फक्त थोडं पाय पण हलवा, म्हणजे बराच वेळ झाला पायाला काही मुवमेंट झाली नाही. मी म्हणणार 1 2. तुम्ही म्हणायचं हा हा हा. काय म्हणायचं? आता गाणं ऐका, मजेशीर गाणं आहे. 1 2 3 4. चश्मा गोल, मम्मी बनाती रोटी गोल, पापा लाते पैसा गोल, टीचर देते नंबर गोल, आसमान का चंदा गोल, हम भी गोल तुम भी गोल, सारी दुनिया गोल मटोल. हंसिए हंसिए, जोर से हंसिए, जोर से हंसिए. येवला शहर में महंगाई है, दाल महंगी, आटा महंगा, दूध महंगा, पेट्रोल महंगा, लाफिंग सस्ती. ओ माय डियर, कम ऑन हियर, कम कम कम. लाफिंग क्लब में खतरा है भाई, दिंगा मस्ती, सब हंसोड़े छोड़ के आए घर और बस्ती. हंसी हंसी जोर से हंसी. हा 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 हा. डोळे बंद, लगेच डोळे बंद, डोळे बंद, सगळे डोळे बंद. खाली बसून घ्या, जागेवर बसून घ्या. फक्त शांत, एकदम शांत. बी सायलेंट. कोणीच बोलायचं नाही आहे. एक 15-20 मिनटापूर्वी माझ्या शरीराची मनाची जी स्थिती झाली होती, काय मॅडम घेणार, काय सांगणार, काय रोज बोलवत आहेत, हां, काय मनात जे विचार होते, आत्ता आलेले विचार, आत्ता वाटत असलेली मनाची स्थिती, छातीत होणारी धडधड, श्वासाची गती, सगळा अनुभव करायचे डोळे बंद करून. क्लोज युअर आईज. बी काम अँड क्वाइट. श्वासाची गती हळूहळू कमी होत चालली आहे. ऑब्झर्व युअर सेल्फ. तुमचं निरीक्षण करा, मनाचं, शरीराचं. खूप छान वाटतंय. वाटलो नाही तितकं हसलो. मॅडम सांगितलं, आम्ही करत गेलो. खूप प्रसन्न वाटतंय, छान वाटतंय. मी रोज 10 मिनिट असा हास्य प्रकार करणारे संकल्प करूया. एक मोठा श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा.
परत एक मोठा श्वास, सावकाश श्वास सोडा. एक प्रार्थना छोटीशी म्हणते, आपण पण माझ्या मागे म्हणायची, हे भगवान, हे ईश्वर, हे अल्लाह, विश्व में जहाँ जहाँ अशांति है, जहाँ जहाँ युद्ध है, वहाँ सबके मन में प्यार दो, शांति दो. हम येवला के सब लोग यही चाहते हैं, पूरा विश्व एक परिवार जैसा हो. हम किसी देश, किसी भाषा, किसी धर्म को अलग ना समझे. हम सब उसी परमपिता के संतान हैं. हम सब एक है, एक है, एक है. ओम शांती. दोन्ही हात एकमेकांना घासायचेत, आपल्या डोळ्यापुढे आणायचेत, डोळे सावकाश उघडायचे, जणू काय आपण रात्रीचं जागो झालो आहोत. एकदम प्रसन्न मनाने स्माईल करत डोळे उघडायचे आहेत. धन्यवाद. थँक्यू म्हणायचं एकमेकांना सर्वजणांना. धन्यवाद. थँक्यू. आदरणीय व्यासपीठ आणि आजच्या प्रमुख आपल्याला आपलं जीवन वाढवणाऱ्या, आयुष्य वाढवणाऱ्या मॅडम दुघड यांनी आज खरोखर आपलं आयुष्य निश्चितच वाढवलेलं आहे याची मी स्वतः खात्री देतो. त्यांनी ज्या निर्णया प्रक्रिया ॲक्टिव्ह करून दाखवल्या त्याच्यातल्या चुकीच्या असतील, कदाचित मागे पुढे असतील, पण थोड्या 2-3 क्रिया मी रोज करतो आहे. आणि चिरंजीव डॉक्टर अकुपंचर असल्यामुळे त्याचंही माझ्यावर सतत लक्ष असतं. तर 2-3 क्रिया मी स्वतः करतो, रोज करतो. सकाळीच उठल्याबरोबर साधारणतः 6 ते 10 हा माझा टाईम असतो. मी म्हणत नाही की 5ला मुहूर्तावर उठतो असं नाही, पण 6च्या आसपास उठतो आणि 10ला झोपतो. आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन वगैरे नाहीच आहे. अगदी 100% सांगतो. त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य आज किती वर्षाचं आहे? 90 वर्षाचे. मी आपल्याशी संपर्क साधणार आहे. अजूनही याच्यात काही ज्या क्रिया आहे ज्याने जे सांगितल्या त्या मी आत्मसात करतो. टाळ्या ज्या वाजवतो, मी रोज टाळ्या वाजवतो. 2 टाईम याच्या टाळ्या म्हणतात ना, एकटा उठल्यानंतर पहिला प्रोग्राम असेल तर टाळ्या वाजवणार. हा टाळ्या वाजण्याचा हा एक एक माझ्या मनामध्ये म्हणजे वाचनामध्ये किंवा अशा याच्याकडून जे समजलं की जो हृदयविकाराचा आजार असतो आपल्या शरीरामध्ये, हृदय आणि रक्त ज्या वाहिन्या असतात ते रक्ताच्या वाहिन्या ह्या टाळ्याच्या याच्यामुळे हालचाल होतात, रक्त विसरण वाढतं, हृदयापर्यंत रक्त जातं. बरोबर मॅडम? मी काही शास्त्रज्ञ त्याच्याला नाही, पण जे मला त्यांचा अनुभव सांगितला हे मला आवडलं की ते म्हणाले आतापर्यंत मी जरा सोडलं म्हणून माझं एवढं नव्वद आहे. मी तुम्हाला सांगते अजूनही तुमचं वय, तुम्हाला दीर्घायू करायचं असेल, निरोगी राहायचं असेल, कोणाच्या पुढे पॅरालिसिस होऊन पडायचं नाही, त्यांच्यावर अवलंबून राहायचं नसेल तर तुम्ही हे सगळं एक्सप्रेशन ऐकून हे सगळं तुमचं मन त्याचं नक्की होणार. तुम्ही करा. कोण तयार आहे सगळे सांगा बरं की 10 मिनिटं तयारी करून करणार. मग तुमच्या क्लबचं नाव टाकूया का आपण? करूया का क्लबचं नाव? क्लबचं नाव हां येवला गोशाळा हास्य क्लब. हां अध्यक्ष कोण? आणि दुसरी गोष्ट अशी की याच्यानंतर माझं बरं मॅडम तर माझा हसण्याचा जो प्रयोग बरं का मॅडम, हसण्याचा जो प्रयोग असतो बरं का, मी रोज असतो. मला साक्षीदार कोण नाही, मला मच्छरदाणी असते ती साक्षीदार असते माझी. आणि ती 24 तास लावलेली असते, कारण मला डेंग्यू झाला होता एक 10-11 वर्षापूर्वी. आणि तेव्हापासून मी माझा रक्ताच्या ग्रुपच्या आणि त्या डासांचं जरा आहे वाटतं काहीतरी प्रेम, त्याच्यामुळे ते जास्त प्रेम होऊ नये म्हणून मी त्याचा प्रतिमा म्हणून मच्छरदाणी वापरतो. मी काही कुठल्या प्रकारची लाज लज्जा पकडत नाही. तेव्हा टाळ्यासुद्धा वाजवतो, तसं हसतोसुद्धा एकटाच असतो. जसं ताई म्हटलं ना हा 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 या प्रमाणात नाही, पण थोड्याशा प्रमाणात करून मी रोज हसतो. हसल्यामुळे माझे टान्सिल जे असतं गळ्याचे असतं ते आता मॅडमने सांगितलं बरंचसं, तेवढं मी काही सांगणार नाही, पण 1-2 कृती सहज सांगितल्या. आणखी पुष्कळशा ॲक्टिव्हिटी त्यांच्या मी आत्मसात करतो. म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे, सगळ्यांच्या आशीर्वादामुळे
आणि मला सांगायला आनंदही वाटतो की माझे जे चिरंजीव आहे, एकटाच मुलगा आहे, मुलगी नाही, आणि तोसुद्धा त्याला मी सर प्रॅक्टिस करण्यापेक्षा माझी जर तू सेवा केली, म्हणजे मी म्हटलो नाही, पण तो रोज सेवा करतो, इतकी सेवा करतो, आता सांगायला काही हरकत नाही. उठल्यापासून अंथरून टाकणं, सकाळी उठलं पाणी दिलं, गरम पाणी पितो रोज, सकाळी गरम पाणी स्वतः तयार करून देतो, 2 ग्लास गरम पाणी, कोमट पाणी रोज सकाळी पितो, आणि ते पाणी गरम करून राहण्याची जबाबदारी त्यांची स्वतः सांगतो. म्हणजे अशा पुष्कळच्या क्रिया आहे. तो मी काल आपल्याला मी बोलताना की उद्याचा दिवस हसाल तर आयुष्यभर जगाल, शतायुषी व्हाल, हे कालच मी सांगितलं होतं. कोण वक्ता आहे हे नाही मला माहीत होतं, परंतु नाव न उच्चारताना मी सांगितलं की उद्या जो या कार्यक्रमाला येणार नाही त्याचं आयुष्य हे कमी राहणार. आता तुमचं आयुष्य हे किती पटीनं वाढून, मी काही ब्रह्मदेव नाही, पण निश्चित 2-5 वर्ष वाढणार. आता ह्या पटीत तुम्ही करणार, निश्चित करणार. तर एक लेडीज म्हणा, स्त्री पुरुष आता भेदच राहिला नाही, स्त्री पुरुष आता भेद राहिला नाही. आपल्यापेक्षा मॅडम, आपल्या स्त्रिया या भारतामध्ये पूर्वी होत्या, आजही आहे, आणि आज आपण जशी आई आपल्याला शिकवते तसं मॅडमने आज आपल्याला, आपण आता ज्येष्ठ नागरिक झालो तरी अजून बऱ्याचशा गोष्टी आपण विसरत चाललो, करत नाही, कंटाळा करतो. त्या कंटाळा करू नका. ही या ठिकाणी आणि ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे जनता विद्यालय, आपलं हे महाविद्यालय, याचे प्राचार्य गणेश सर खरोखर खूप मेहनत घेतली आमच्या ज्येष्ठांकरता. सर आज 12 वर्षापासून ही व्याख्यानमाला 3 दिवस चालवतात. निरनिराळे विषय असे आणतात की जसे कुतूहल निर्माण करणारे, कालचा विषय वेगळा, आजचा वेगळा, मुद्द्याचा वेगळा, असे 3 दिवस शिबिरे या ठिकाणी उत्तम प्रकारे पार करतात. त्यांच्या कॉलेजचे जे अगदी म्हणून शिपायापासून तर सगळं उपप्राचार्यापर्यंत सगळी यंत्रणा आपल्या ज्येष्ठांच्या सेवेकरता या ठिकाणी तयार असते. तनमनाला धन लावून आपल्याला 2 चहा, नाश्ता काय असेल नसेल ते आपल्या सुविधा पुरवतात. एवढं बोलून त्यांचं मी कौतुक करतो. आणि मॅडम, तुमच्याबद्दल आता काय बोलावं, माझा शब्द नाही आहे, परंतु आपणसुद्धा हे कार्य करत असताना परमेश्वराने शतायुष्य करावं आणि ही अपेक्षा करतो. धन्यवाद गुरुजी. एक 2 मिनिटच बोला, आता वेळ बराच झालेला आहे, पण मला तुमचं सर्वांचे खूप आवडलं, अगदी मनापासून बोलतो. आणि सर, तुम्ही आता त्यांचे मुलगा म्हणाला तर तुम्ही लीडर व्हाल, आणि मंडेशी सर आणि तुम्ही हे सगळे माझे वडील आहेत. मला तुम्ही व्हिडिओ पाठवा सर, एकच नाही, सगळे वडील आहेत. मला व्हिडिओ पाठवा. हे नाही, हे सगळे वडील आहेत माझे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कसं ना, त्यांचा एवढा उत्साह पाहिला, आणि तुम्ही पण आहात, तुम्ही जरूरच आम्हाला ते जगन्नाथ त्यांच्या चेअर्सवरती बसून सतत काळजी घेतात. आदरणीय मंच, आणि ही सेवा कधीच वाया जात नाही, कधीच वाया जाणार नाही. मी तुम्हाला हे सांगते, 100% तुम्ही आपल्या आई वडिलांना विसरू नका, आणि त्यांना अगदी स्मृतीत ठेवून त्याची सेवा करा. त्यांचे आई वडील आहेत, त्यांनी ते करा. आदरणीय मंच, सम्मानीय सभी साथीगण, आज की विशेष वेला मेरे ख्याल से करे जो पल में वारे न्यारे वो है प्रभु श्याम हमारे. इस प्रभु ने हमें मालूम ऐसा लग रहा है कि आज हमारी जीवन ज्योति की जो क्षमा है वो सुषमा मैडम ने यहाँ पर हंसी के फव्वारे, हंसी के गुब्बारे बांधकर इस समय, जैसे राम के समय हनुमान जी ने, लक्ष्मण जी जब मूर्छित हुए थे, संजीवनी बूटी के लिए उन्हें भेजा था और वो संजीवनी बूटी लाकर दी थी. उस समय लक्ष्मण जी सही मायने में मूर्छित से जुदा हुए थे और वो जीवित हुए थे. अदरवाइज़ राम जी को अयोध्या जाना मुश्किल हो जाता. ठीक वैसे ही मैं ये समझता हूँ, आज ये रोल, आज ये भूमिका हमारी माननीय डॉक्टर सुषमा जी दुगड़, इन्होंने हमारे लिए वो जीवन दान देने का अनूठा जो प्रयास किया है, मैं उसके लिए परमपिता परमेश्वर से यही चाहूँगा. हमें तो उन्होंने जो वरदान दिया है, वो वरदान देने वाली खुद पहले वो ज़्यादा से ज़्यादा आयुष्यवान हो. और मैं तो ये चाहूँगा, उनके दिल की जो ख्वाहिश है कि देश, भारत देश जो संस्कृति, रीति रिवाज, संस्कार का देश है, उनके सिद्धांत के अनुसार या उनकी लालसा के अनुसार देश का हर गांव जहां पर ये हास्य योग का महायोग परम पूज्य डॉक्टर
सुषमा जी के आधार से, उनके अनुभव से कार्यरत हो एवं हमें ये सुनने को मिले कि आज हमारे देश में नहीं हर गांव तो कम से कम हर तहसील में इस प्रकार का कार्यक्रम हो रहा है। हमें सुनकर बहुत आश्चर्य होगा, अच्छा लगेगा और मैं समझूंगा कि आज का ये कार्यक्रम वास्तव में हमने सत्य करके दिखाया है, सफल करके दिखाया है। साथियों, हमारे देश की जो मैंने आपको बताया कि संस्कार जो है, रीति रिवाज है और रस्म है कि हर कार्यक्रम की शोभा में अंतिम समय में हम ये करते हैं, हमारे जो मेहमान आते हैं, जो सुनने वाले आते हैं और जो सुनाने के लिए आयोजन करते हैं, इन सभी का मैं तहे दिल से शुक्र अदा करता हूँ। एवं मेरा ताल तरंगों से तरंगित दिल तो ये कहता है, हम एक ही मंदिर के याचक, औपचार की बातें ठीक नहीं। मैडम जी, सर जी, आप भी हमारे अपने हो, आभार की बातें ठीक नहीं। यही वाणी को विराम देता हूँ। धन्यवाद। बहुत अच्छा सरांचं परवानगी एक 2 मिनटं वेळ घेतो. प्रथमतः मॅडमचं तर स्वागतच, परंतु दादांचं आयुष्य एवढं सुपर आणि एवढं तेज का आहे याचं मी रहस्य सांगतो सर. काल मी बोललो होतो की मैं और मेरा परिवार बाकी सब बेकार, पण आज एक सांगतो, मैं और मेरे माता पिता सब बेकार असं तत्व, असं संस्कार आमचे मित्र विलास दाभाडे यांच्यामध्ये आहेत. मी गमेश सरांना विनंती करतो की आधुनिक काळामध्ये असा मुलगा प्राप्त होणं, मिळणं हे पूर्वजन्मीचं भाग्य आहे. त्यांनी त्यांचं स्वागत करावं असे घटना करणार. या अरे या अरे या लय नाही या अरे या 2 मिनिटं फोटो काढा. विलास सोयी छान हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आपल्या सगळ्यांचं वय 50, 60, 70, 80, 90 दाभाडे गुरुजींचं होतं, परंतु हा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या सगळ्यांचं सरासरी वय 30 झालेलं आहे असं मला वाटतं. आदरणीय मॅडमनी खूप सुंदर पद्धतीनं हास्ययोग आपल्या सगळ्यांकडून करून घेतलेले आहे. तितका सुंदर प्रतिसाद आपण सगळ्यांनी त्यांना दिलेला आहे. आणि आदरणीय मॅडमनी जी काही प्रार्थना शेवटी म्हटलेली, मॅडम प्रार्थना म्हणत होत्या, शेवटी आपण डोळे झाकून जी प्रार्थना ग्रहण केली, मला साने गुरुजीच प्रार्थना देताय की काय असा भास झाला. कारण खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं म्हणणारे साने गुरुजी असतील, आणि मॅडम सर्व धर्म समभाव, एकतेची, समतेची, एकात्मतेची शिकवण आज मॅडमने आपल्याला दिलेली आहे. तीही आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. मॅडमच्या प्रति महाविद्यालयाच्या वतीनं मी खूप कृतज्ञता व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचा औपचारिक भाग अर्थात आभाराचे भार मी आमचे उपप्राचार्य, व्हाईस कॅप्टन प्राध्यापक पंढरीनाथ दिसागर सर यांच्या खांद्यावरती सोपवतो. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला बैशाल मंडळ या मंडळाद्वारे आयोजित विशेष व्याख्यान, विचार मंचावर उपस्थित मान्यवर, आजच्या आपल्या ज्या वक्त्या डॉक्टर दुग्गड मॅडम यांचं विशेष कौतुक या दृष्टिकोनातून आहे. 2025 सुरू आहे. आजही मुली ग्रामीण भागातून पुढे येऊन शिकायला अडीअडचणी आहे. मॅडम, त्या काळात मॅडमचं मेडिकलचं एज्युकेशन झालं, तेही केवळ ग्रॅज्युएशन नसून तर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. बऱ्याच दिवसाने मी एखादा डॉक्टर अगदी मनसोक्त लोकांशी बोलताना पाहतोय. मॅडमचं व्यक्तिमत्व, मॅडमला विचारलं की वय किती वाटतं, मॅडम अगदी 40च वर्ष वय वाटत होतं असा अंदाज होता. हल्ली 20-22 वर्षाचे लोक फार 80 वर्षाचे असल्यासारखे वाटताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे काही लोक जन्मानंतर 10-12 वर्षाचंच म्हातारे झाले की काय असं आपल्याला सातत्यपूर्ण दिसून येतं. मॅडमचं कौतुक आणि महाविद्यालयाच्या वतीने मी मॅडमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सभागृहात बसलेली सगळी मंडळी अगदी त्यांच्या वेगवेगळ्या ट्रिकनं
भारावून गेले. खऱ्या अर्थानं सभागृहाच्या आत येण्या अगोदर, तुमचं व्याख्यान सुरू होण्या अगोदर ताणतणाव कशाला म्हणतात, प्रचंड लोक आज ताणात आहे. तुम्ही अतिशय पुण्याचं काम करतायत, लोक जप तप करतात, त्याच्यापेक्षा तुम्ही लोकांचे मनं हलकी करतात. हे जगातलं एक फार मोठं पुण्याचं काम आहे. मी संस्थेच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. भगवंत पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अशी प्रार्थना करतो, तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं या दृष्टिकोनातून, की तुमच्यानंतर बऱ्याच लोकांना तुमच्यामुळे खूप दीर्घ आयुष्य आणि आनंदी लाभेल. मी संस्थेच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सभागृहातील दुसरं 80 पार झालेलं 88-90 वर्षाचं तरुण व्यक्तिमत्व, तरुण यासाठी म्हणतो, कार्यक्रम कसे घ्यावे, धडाडीनं कसे घ्यावे, सगळे लोक कसे जुळावे. आदरणीय दाभाडे गुरुजी, दाभाडे गुरुजींचं सातत्यपूर्ण आम्हाला मार्गदर्शन लाभतं. महाविद्यालयावरती सरांचं खूप प्रेम आहे. सरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर विविध महाविद्यालयामध्ये खऱ्या अर्थानं, आता याच्याहून बोलतो मी डायसून, बरेच महाविद्यालयात प्राचार्य असे असतात, येतात 2 मिनटात कार्यक्रम सुरू करून देतात. प्राचार्यपणाचा प्रचंड त्यांना इगो असतो आणि मंडळी थांबत नाही, कॉमन पर्सन होत नाही. परंतु सन्माननीय प्राचार्य महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून, सामाजिक बांधिलकी या दृष्टिकोनातून, महाविद्यालय केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून तर महाविद्यालयातील प्राध्यापक असतील, विद्यार्थी असतील, त्याचबरोबर सामाजिक जाणीव देखील महत्त्वपूर्ण स्वरूपाची आहे. यासारख्या वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन केलं जातं. मी बहिशाल मंडळाच्या वतीनं आदरणीय प्राचार्य यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, सभागृहातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व, महाविद्यालयातील सर्व सन्माननीय प्राध्यापक, ज्येष्ठ श्रेष्ठ प्राध्यापक, हे जे कार्यक्रम चालत असतात आणि ज्यांच्या भरोश्यावरती हा गाडा सुंदर पद्धतीनं चालतो, असे कार्यक्रम आयोजन करणारे आमचे मराठी विभागाचे माझे सन्मित्र डॉक्टर धनराज धनगर, सुंदर असं सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक रामप्रसाद वावळ सर, यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम हजारो लोक बघतील आदरणीय प्राध्यापक करंजकर सर, आणि ज्यांच्या खांद्यावरती हे जे आयोजन आहे, सर्व मांडणी करायची, लोकांना नाश्ता द्यायचा, सगळ्या व्यवस्था करायच्या, सर्व आमचे जाधव मामा असतील, अनवर भाई असतील, सोमा मामा असतील, या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि संयोजन समितीच्या वतीनं अध्यक्षाच्या परवानगीनं आजचा कार्यक्रम संपन्न झाला. उद्याचं व्याख्यान मात्र सर्वांना कळकळीची विनंती आहे, 9 वाजता या. निसर्ग उपचार म्हणजे आपल्याच आजूबाजूला बऱ्याच गोष्टी असतात, आपल्याला माहितीच नसतात, आणि मग आपल्याला सातत्यपूर्ण वैद्यकीय खर्च येतो. तो न येता मॅडमनं खरं तर प्राणायाम, योगा सगळं शिकवलं. तसंच उद्या निसर्गाचे उपचार कसे असतात या संदर्भात सुंदर असं व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. मॅडमला आपण हॉस्पिटलला भेटलो, एवढा 1.5 तास जर वेळ दिला, साधारणतः 2.5 ते 3 लाख रुपये मॅडमला द्यावे लागतील. ते आपल्याला मोफत मिळाले आहे. मी सभागृहातील सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.